क्षमा असेल. माताजी आपण तिघीच आहे का आज? हा, येतील डिवोटी. वी विल स्टार्ट. ठीक आहे. चालेल. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्रीमद् भागवतम की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना सर्वांना सादर प्रणाम। हरे कृष्णा। आजचा आपला भक्ती सदाचारचा जो क्लास आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचं इस्कॉन मंगलोरच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करते। आता आपण आपलं जे चौथं मॉड्यूल आहे तर ते अभ्यासतोय, की जिथे आपण भागवतातल्या सगळ्या स्तुती अभ्यासतो आहोत। मग आता आपण कुंती महाराणी ज्या आहेत तर त्यांची आठवा जो म्हणजे भागवत जो आहे तर त्याचा पहिल्या स्कंदाचा जो आठवा अध्याय आहे तर त्यामध्ये कुंती महाराणींच्या ज्या प्रार्थना आहेत किंवा स्तुती आहेत ते आपण अभ्यासतो। तर त्यातले 3 श्लोक आपले अभ्यासून झालेत, तर तिथून पुढचे आपण आज अभ्यासणार आहोत। हरे कृष्ण। स्नेहा माताजी सादर प्रणाम। आज आपल्याला कुमुद माताजी नाही आहेत, तर आपल्या खूप सिनियर डिवोटी आणि खूप भक्तीमध्ये कृष्ण भावनेमध्ये म्हणजे खूप छान पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांची सेवा करणाऱ्या अशा आपल्या स्नेहा माताजी आहेत। तर त्यांना आपण म्हणजे त्यांच्या आज आपण मदत घेणार आहोत आणि त्यांच्या मदतीने आज अभ्यास करणार आहोत। हरे कृष्ण माताजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं या क्लासमध्ये। आता आपण सुरुवात करूया। माताजी 18 ते 43 आहेत, तर 18, 19, 20 आणि 21 हे 20 पर्यंत झालेत माझे। 18, 19, 20 3 श्लोक झालेत 18 पासून। हा चॅप्टर बरोबर आहे ना माताजी? हा बरोबर आहे माताजी, 8वा चॅप्टर आहे। हो. तुमचा आवाज फक्त मला कमी येतोय थोडा, कदाचित माझा नेट इश्यू आहे त्यामुळे आवाज कमी येतोय। माझा आवाज पोचतोय माताजी व्यवस्थित की हो कमी? हो हो हा हा आहे व्यवस्थित. हा हा ठीक आहे। हा 20वा झालाय, 21 वर येऊया आपण। हा बरोबर आहे। हरे कृष्ण। हा तुम्ही श्लोक वाचेल
आणि एक्सप्लेन करेन प्रत्येक वेळी. म्हणजे प्रत्येक वेळी एक श्लोक आपला म्हणजे आपण म्हणजे जो एक्सप्लेन जे होतं तोपर्यंत ते असंच राहू दे. ठीक आहे. आता आपण हा जो श्लोक आहे तर तो समजून घेऊया आणि त्यानंतर त्याचा आपण अर्थ वाचायचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करूया. की आता हा जो श्लोक आहे तर हा अत्यंत महत्वाचा आहे. तर इथे आता जे कुंती महाराणी आहेत तर त्या काय प्रार्थना करतायत तर ते आपण समजून घेणार आहोत. माताजी हा 8वा चॅप्टर आहे ना. हा 21वा श्लोक वेगळा आहे माताजी. हो माताजी 8वाच चॅप्टर आहे. चॅट मध्ये श्लोक सांगाल का तुम्ही? मी तो फाइंड करते मग. हा, कृष्णाय वासुदेवाय. काहीतरी गोंधळ आहे ह्याच्या पुढचा. चॅट मध्ये सांगू. सांगा मला, म्हणजे मी तो सर्च करते. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपा कुमाराय गोविंदाय नमो नमः. हा फार फेमस श्लोक आहे 21 नंबरचा. पण ह्या पीडीएफ मध्ये वेगळा दिसतोय माताजी असं काहीतरी. श्लोक ना सांगता का परत एकदा माताजी? हा, कृष्णाय वासुदेवाय हा. देवकी नंदनाय च नंदगोपा कुमाराय गोविंदाय नमो नमः. म्हणजे फिजिकल बुक मध्ये हा आहे माताजी 21वा श्लोक. हरे कृष्ण माताजी. तोपर्यंत मी फिजिकल बुक मधून वाचून हा श्लोक करते आणि त्याचा अर्थ एक्सप्लेन करते. हो हरे हो कृष्ण. चालेल, आता मी जो शोधते तो. हरे कृष्ण माताजी, मी हे वाचू का? तात्पर्य पुस्तक आहे माझ्याकडं. नाही माताजी, तात्पर्य खूप मोठे आहे. मला ते एक्सप्लेन करावे लागतील मागचे रेफरन्स देऊन. ठीक आहे. चालेल. मी श्लोक वाचते आणि मीच पुढे करत राहते. जर आपल्याला पीडीएफ ओपन झाली तर आपण ते करूया. नाहीतर मी श्लोक वाचत राहीन फक्त आणि सांगत राहीन, एक्सप्लेन करत राहीन. असं करूया. हो माताजी. हरे कृष्ण. आज थोडा अडथळ्याचा भाग आहे. अडचणी येत आहेत पण क्षमा असावी. माताजी सर्च करतायत तोपर्यंत आपण सुरुवात करूया. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. आता याचा अर्थ काय तो आपण समजून घेऊया. की जे वासुदेवांचे पुत्र झाले, कृष्णाय वासुदेवाय, देवकीचे आनंद झाले. हम्म. तर पुढे काय म्हणतात कुंती महाराणी की वृंदावनचे जे नंदादी गोप आहेत तर त्यांचे ते बालक झाले. आणि अशा त्या गायी आणि इंद्रिय यांना आनंद देणारे असे जे कोण आहेत तर भगवान श्रीकृष्ण आहेत. तर त्यांना मी आदरपूर्वक नमस्कार करते. इथं स्क्रीनवर दिसतंय पहा आणि त्याचा भावार्थ दिसतोय. मग आता हे सगळं आपण का अभ्यासतो आहोत तर थोडंसं आपण समजून घेऊया की या अशा ज्या स्तुती आहेत उच्च कोटीचे भगवान श्रीकृष्णांचे जे भक्त आहेत तर त्यांच्या जेव्हा श्रीमुखातून असे उच्च कोटीचे जे भक्त असतात त्यांच्या श्रीमुखातून
किंवा त्यांनी रचलेल्या किंवा त्यांनी गायलेल्या रचना म्हणजे संकीर्तन, भजन किंवा स्तुती आहेत, प्रार्थना आहेत, तर त्या जेव्हा आपण गातो किंवा त्या जेव्हा आपण अभ्यासतो किंवा श्रवण करतो त्याचं किंवा त्या समजून घ्यायचा प्रयत्न करतो, आचरणाच्या स्तरावर, कृतीच्या स्तरावर आपण तशा प्रार्थना करतो, तर त्यावेळेला श्रीकृष्णांना ते खूप आवडतं. कारण श्रीकृष्णांबद्दल काय आपण ऐकलंय? माधव स्तव प्रिय, म्हणजे त्यांना स्तुती आणि माधव जे आहेत म्हणजे श्रीकृष्ण, तर त्यांना स्तुती ह्या ज्या आहेत तर त्या आवडतात. आणि त्यावेळेला काय होतं? भगवान आपल्यावर संतुष्ट होतात. म्हणजे इथे श्री रूप गोस्वामी काय सांगतात भक्तिरसामृत सिंधू मध्ये, की असे जेव्हा स्तव स्तुती जे आहेत की जे शुद्ध भक्तांनी तयार केलेले आहेत, म्हणजे त्यांच्या रचना आहेत, त्यांचे उद्गार आहेत, तर ते जेव्हा किंवा आपण ऐकतो किंवा श्रवण करतो, अभ्यासतो, तर तेव्हा काय होतं? आपल्या हृदयाची तर शुद्धी होतेच, पण त्याचबरोबर आपली गत जन्मांची जी पापकर्म आहेत ती नष्ट होऊन आपल्याला वैकुंठामध्ये स्थान मिळतं. इतकं स्तवस्तुतीचं महत्व आहे पहा. मग अशा पद्धतीचं ह्या प्रार्थना आहेत. प्रार्थना म्हणजे काय असतं? तर कृष्णांसाठी म्हणजे त्या एक प्रकारच्या गायलेल्या म्हणजे कृष्णांना शरण जाऊन गायलेल्या त्या स्तुतीच असतात पहा. म्हणजे तर अशा ज्या प्रार्थना आहेत कुंती महाराणींच्या, की जे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत भगवंतांच्या, तर त्या आपण अभ्यासतो आहोत. मग त्यातले आपण 3 श्लोक अभ्यासले होते. मग आतापर्यंत जे श्रीकृष्ण आहेत तर त्यांच्याविषयी जी कुंती माता आहेत तर त्यांनी जे जे संबोधन वापरले तर ते प्रत्येक श्लोकामध्ये वेगळे आहेत पहा. म्हणजे सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं की जे भगवान आहेत म्हणजे कोण? तर ते पुरुषोत्तम आहे. तर असे जे पुरुषोत्तम भगवान जे आहेत, परमपुरुष आहेत, ते जाणतात. मग त्या ते नमस्कार करतात त्यांना सगळ्यात पहिल्या श्लोकामध्ये. आद्य पुरुष आहे हे जाणतात. म्हणजे आपले फक्त भाचे आहेत म्हणून कोणी एखादी स्त्री नमस्कार करेल का आपल्या भाच्यांना? तर बिलकुल नाही. तर त्या जाणतात की परमेश्वर किंवा परमेश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्या त्यांच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना करतात. आणि मग आता ते प्रार्थना काय आहेत ते आपण अभ्यासतो आहोत. मग 19व्या श्लोकात त्या काय म्हणतात की एखादा नाट्यधर किंवा नट जसा असतो एखाद्या नाटकामध्ये, अशा पद्धतीने भगवान मनुष्य अवतारामध्ये येतात आणि काय करतात? लीला करतात. आणि मग 20व्या श्लोकामध्ये त्या काय प्रार्थना करतात की अशा पद्धतीने म्हणजे जे इतके म्हणजे भगवान जे आहेत तर ते थोर दार्शनिक किंवा म्हणजे ते तत्वार्थी असतात. त्यांच्या हृदयामध्ये दिव्य प्रेम सेवेचं विज्ञान कार्यान्वित करण्यासाठी असा अवतार मनुष्य जो आहे तर तो मनुष्य जीवनामध्ये अवतार घेऊन येतात किंवा मनुष्याच्या अवतारामध्ये ते येतात. आपल्यासारख्या सामान्य जे मनुष्य आहेत तर आपल्या जीवनामध्ये ते स्वतः मनुष्य अवतारामध्ये म्हणजे मानुषी म्हटले मनुष्य शरीर घेऊन येतात. तर असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत तर त्यांना माझ्यासारखी शूद्र स्त्री म्हणजे स्त्रिया ज्या आहेत तर त्यांना कमी लेखणं हा भाग नाहीये इथे. तर स्त्रियांचं जे स्थान आहे वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये, तर स्त्रिया ज्या आहेत तर त्या कशा आहेत? तर वर्णाश्रम व्यवस्था जी आहे तर ते पुरुषांसाठी आहे आणि स्त्रिया ज्या आहेत त्या वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये त्यांचं स्थान जे आहे तर ते शूद्रानंतरच स्थान येतं. तर ह्या दृष्टीने कुंती माता ज्या आहेत किंवा कुंती महाराणी ज्या काय म्हणतात की माझ्यासारख्या म्हणजे स्त्रीनं कसं बरं तुमच्या इतक्या दिव्य म्हणजे जे पुरुष आहेत परम परमेश्वर आहेत असे जे भगवान आहेत की जे म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर उन्नत होणारे जे भक्त असतात त्यांच्या हृदयामध्ये जे ज्ञान आहे म्हणजे तर ते ज्ञान कसं आहे? तर भगवान श्रीकृष्णांच्या विषयीचं दिव्य ज्ञान आहे तर त्याचे बीज जे आहे तर ते रोवतात किंवा पेरतात. तर असे जे भगवान आहेत तर ह्यांना माझ्यासारख्या स्त्रीनी क्षुल्लक स्त्रीनी कसं बरं जाणावं असं म्हणतात पहा कुंती महाराणी. म्हणजे काय की इथे त्यांचा शरण भाव दिसून येतो पहा. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या समोर आपण कसं असावं की भगवान श्रीकृष्ण किंवा गुरु म्हणजे हे दोघेही कसं आहेत म्हणजे यांचं दोघांनाही कसं म्हणलंय अभिन्न मानलंय. गुरूंना पण तितकंच आपण सन्मान द्यावा जसे म्हणजे कृष्णांना देतो. आणि मग कृष्ण जे आहेत तर त्यांचं माध्यम किंवा त्यांचे प्रतिनिधी किंवा गुप्त प्रतिनिधी म्हणू आपण किंवा प्रामाणिक प्रतिनिधी म्हणजे कोण आहेत? तर आपले गुरु असतात. मग तितकाच सन्मान आपण त्यांना द्यावा. मग त्यांच्या समोर गुरूंसमोर किंवा श्रीकृष्णांच्या समोर तर आपण कसं राहावं?
अगदी तसंच्या तसा भाव कुंती महाराणींचा आहे पहा. आद्य गुरु पण आहेत श्रीकृष्ण, जगद्गुरु पण आहेत, आणि कुंती महाराणांचे पण ते गुरु आहेत. म्हणजे पांडव आणि सर्व कुटुंबियांचे गुरु कोण होते? तर श्रीकृष्ण होते. मग त्या शरण जाऊन आपल्या गुरुपती की जे परमपरमेश्वर आहेत किंवा आद्य पुरुष आहेत, तर कसं भाव व्यक्त करतात की माझ्यासारखी क्षुल्लक स्त्रीनं कसं बरं जाणावं, कसं मला शक्य होईल. म्हणजे इतक्या थोर पुरुषांना की जे तत्वार्थ जाणतात, वेदांचा अभ्यास व्यासंग असलेले, तर त्यांच्या हृदयामध्ये दिव्य ज्ञान तुम्ही प्रकाशित करता. असं सामर्थ्य असलेले जे भगवान आहेत त्यांच्या प्रती माझ्यासारख्या सामान्य स्त्रीनं कसं बरं जाणावं. म्हणजे इथे शरणभाव आपण समजून घेऊया. एखाद्या भक्ताचा कसा असतो, तर तो अत्यंत म्हणजे स्वतःला अत्यंत क्षुद्र आणि अत्यंत जे भगवान आहेत किंवा आपले गुरु आहेत त्यांच्या समोर अत्यंत म्हणजे तो स्वतःला खालच्या स्तरावर कनिष्ठ स्तरावर समजतो. आणि असंच असतं, म्हणजे उन्नतच असतात आपले गुरु जे आहेत. तिथं तर भगवान श्रीकृष्ण आहेत, म्हणजे ते परमेश्वरच आहेत, प्रत्यक्ष भगवान आहेत. तर ते म्हणजे गुरुच्या भूमिकेत पण आहेत आणि त्याचबरोबर भगवानही आहेत. पण आपल्यासारख्या सामान्य पती जीवनसाठी म्हणजे हा जो आहे कुंती महाराणींचा हा क्षरणभाव शिकण्यासारखा आहे की आपल्या जीवनामध्ये आपण तो कसा उतरवायचा, आचरणात कसा आणायचा. तर इतक्या उत्तम उच्च कोटीच्या भक्त असलेल्या कुंती महाराणी की ज्या आत्या आहेत भगवान श्रीकृष्णांच्या पहा, ज्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या सगळ्या बाललीला पाहिलेल्या आहेत. म्हणजे हे सौभाग्य ज्यांना मिळाले, म्हणजे त्या किती उच्च कोटीच्या भक्त असतील. भगवान श्रीकृष्णांचे नातेवाईक बनून ते जेव्हा भगवान मनुष्य अवतारात लीला करायला येतात तेव्हा हे जे येतात हे कोण असतात, तर उच्च कोटीचे पुण्यात्मा असतात ना. तर हे आपण सगळं जाणलंय. तर असे जे आहेत भगवान त्यांच्या त्या आत्या आहेत, आणि त्या त्यांना शरण जाऊन प्रार्थना करतात एक भक्त म्हणून. म्हणजे तर त्यावेळेला त्यांचा कसा भाव आहे की मी अशी क्षुल्लक एक पतित सामान्य जीव आहे की ज्याची पात्रता देखील नाहीये की आपल्याला समजून घेऊ. मग हा जो भाव आहे ना, तर तो आपण आचरणात आणायचा की असंच आपली कलियुगामध्ये सामान्य पतित जीवात्मा म्हणून परिस्थिती आहे. आणि आपण अत्यंत प्रदूषित आहोत भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी. आणि आपली हृदय जी आहेत जी प्रदूषित आहेत, तर यांची शुद्धी होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? सर्वात प्रथम म्हणजे हृदयाच्या शुद्धीकरणाचा मार्ग काय आहे? तर कृष्ण भावनेचं अनुसरण. आणि त्याचा सर्वात पहिला टप्पा काय की भगवान श्रीकृष्णांना आपण शरण जाणं. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज म्हणतात भगवान. म्हणजे काय? मला शरण घे, म्हणजे सर्व सर्व पापातून तू मुक्त होशील. मग हेच सगळे भक्त जे असतात ते करत असतात पहा त्यांच्या जीवनामध्ये, त्याचं आचरण करत असतात. हेच आपण शिकायचं कुंती महाराणींच्याकडून. तर अशा पद्धतीने आपण शरण जायचं भगवान श्रीकृष्णांना की माझ्यासारखं जो शूद्रातिशूद्र आहे, पतित जीवात्मा आहे, तर त्याचा तुम्ही उद्धार करा. मला माझ्यासारख्या ह्या म्हणजे सामान्य पतित जीवाला तुमच्या बाबतीत असं जे दिव्य ज्ञानाचं साक्षात्कार तुम्ही ह्या अशा तत्वात दर्शनी जे लोक आहेत, म्हणजे असे शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे, त्यांच्या हृदयामध्ये तुम्ही काय करता? ज्ञानाचा प्रकाश निर्माण करता. तर असे जे दिव्य आपले भगवान आहेत, पुरुषोत्तम असं ज्यांना म्हटलं जातं, पुरुषामध्ये उत्तम असे किंवा सर्वोच्च असे ज्ञानाचे अधिकारी, मग असे जे भगवान आहेत, तर त्यांना माझ्यासारखं सामान्य कसं बरं जाणून घेईल? हा जो भाव आहे, तर अशा भावाने जेव्हा एखादा भक्त असतो ना, तेव्हा भगवान श्रीकृष्णांना आवडतं. म्हणजे अशी शरणागती किंवा अशा पद्धतीचा शरणभाव हा कृष्णांना आवडतो एखाद्या भक्ताकडून पहा. आणि भगवान कोण आहेत? आपले पित्या समान आहेत. मग पित्यांसमोर आपण पुत्रांनी कसं असायला हवं, हो की नाही? पूर्णतः शरण जाऊन आणि त्यांची कशी आपण सेवा करायला पाहिजे? भक्तिमय प्रेममय सेवा म्हणतो आपण. मग ते प्रेमाचं आपल्यामध्ये आणि भगवान श्रीकृष्णामध्ये आदान प्रदान असतं. मग ते कसं असायला हवं याचं आपण जे आहे प्रत्यक्ष आचरण कुंती महाराणी जे आहेत तर त्यांच्या प्रार्थनामधून शिकतो आहोत पहा. आता ह्या श्लोकामध्ये सर्वांना हा अत्यंत माहीत असलेला आणि अत्यंत प्रसिद्ध श्लोक आहे. मग आता ह्या श्लोकामधून आपण काय शिकायचं? तर आता कुंती महाराणी काय म्हणतात हे आपण टप्प्याटप्प्याने अनुभवूया. आता जे वासुदेवांचे पुत्र झाले बरं का, आता इथं वासुदेवांचे पुत्र हे जे म्हटले, तर ते का म्हटले ह्याचा आपण थोडासा संदर्भ समजून घेऊया. तर जे कृष्ण आहेत तेच परमपुरुष आहेत आणि तेच भगवान आहेत बरं का. तर ह्याचा उल्लेख जो आहे तो ब्रह्मसंहितेमध्ये पण येतो. गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी. किंवा इथे जसं म्हटलंय कृष्णाय वासुदेवाय, म्हणजे काय? जे वासुदेवाचे जे पुत्र आहेत ते कृष्ण,
असा जो उल्लेख आहे हा पद्मपुराणात पण आहे, अशा बऱ्याच वैदिक साहित्यामध्ये आहे. तर वेदामध्ये सगळीकडे, तर जिथे तिथे जे वासुदेव आहे म्हणजे वासुदेवांचे जे आहे म्हणजे वासुदेवांच्या रूपामध्ये जे आहेत, वासुदेवांचे जे पुत्र आहेत, तर ते कृष्ण. हं? तर हा जो संदर्भ आहे तर तो ह्यासाठी आहे की भगवान श्रीकृष्णांचा मानवी देहामध्ये जो अवतार झाला होता तो वासुदेवांचे जे पुत्र म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. कुंती महाराणींच्या स्तुतीमध्ये पण आलं पहा, भागवताचा रेफरन्स आला. म्हणजे इथे आपल्याला काय होतं, आपण म्हणतो ना की खात्री होते किंवा आपण म्हणू की अधोरेखित होतं, किंवा आपण हा म्हणू की महत्वाचा हा काय आहे, तर दाखला किंवा महत्वाचा हा काय आहे, एक संदर्भ किंवा पुष्टी आहे की भगवान जे आहेत तर ते मनुष्य अवतारामध्ये जेव्हा आले तेव्हा वासुदेवांचे जे पुत्र असे जे कृष्ण या नावाने आहेत तर ते म्हणजे कोण आहेत, दुसरे तिसरे कोणी नसून परमेश्वर किंवा सर्वोच्च नियंत्रक परमपुरुष असे कोण आहेत, तर भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि मग भगवान म्हणून म्हणजे काय हे आपण जाणतो, षडेश्वरांनी युक्त असे आपले जे आहेत तर ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि ह्यासाठी हे संबोधन आहे, म्हणजे ह्या श्लोकातून जे कुंती माता आहेत तर ते आता भगवान श्रीकृष्ण हे कसे परमपरमेश्वर आहेत, तर ह्या सर्वांचा उहापोह इथे करतात पहा. म्हणजे हा जो उल्लेख आहे तर यातूनच आपल्याला लक्षात येतं की भगवान श्रीकृष्ण हेच आद्य पुरुष परमपरमेश्वर आहेत. म्हणजे कलियुगात कोणी म्हणेल आणि म्हणायला जाईल किंवा विचारेल की भगवान श्रीकृष्ण हेच कसे आद्य पुरुष आहेत, तर त्या संदर्भात आणि हेच कशावरून श्रीकृष्ण आहेत म्हणजे हा श्रीकृष्णांचा अवतार, तर त्या संदर्भातला हा काय आहे, आपण म्हणू संदर्भ आहे किंवा आपण म्हणू पुष्टी देणारा किंवा एक दाखला आहे असा हा श्लोक आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवूया, हा महत्वाचा श्लोक आहे. मग आता पुढे जाऊन काय म्हणतात कुंती माता की देवकी नंदनायच म्हणजे काय की असे जे आहेत म्हणजे वासुदेवांचे पुत्र म्हणजे कोण, श्रीकृष्ण. आणि देवकी नंदनायच, नंदन म्हणजे पुत्र, तर देवकीचा पुत्र असे असलेले. आणि मग पुढे काय म्हटले, आणि नंद गोप म्हणजे काय, नंद गोप कुमार आहे. तर नंद आणि गोपचन म्हणजे हे जे आहेत तर म्हणजे ह्यांना आनंद देणारे, ह्यांच्या इंद्रियांना आनंद देणारे. त्याचबरोबर गोविंद आहे, गोविंद म्हणजे काय, गायींना आणि इंद्रियांना आनंद देणारे भगवान. मग असे जे आहेत म्हणजे या सर्वांच्या इंद्रियांना आणि गायींना आनंद देणारे असे जे भगवान आहेत तर त्यांच्या चरणी माझा नमस्कार असो किंवा मी आदरपूर्वक नमस्कार करते असं कुंती महाराणी म्हणतात. मग आता हे समजून घेऊया की भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचे अनेक अवतार होते. मग त्यापैकी श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचा जो अवतार आहे तो इतर अवतारांपेक्षा म्हणजे असा खूप असा विशेष आहे. म्हणजे आणि त्यामुळं तिथं भगवान श्रीकृष्णांच्या सुंदर सुंदर लीला आहेत पहा. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या अवताराविषयी कुंती महाराणी जे आहेत त्या विशेष स्तुती करतात. कारण ते अधिक म्हणजे सोपं कसं आहे, तर रामावतारात ते बालपणापासून राजपुत्र म्हणून राहिले. पण आता जरी ते राजाचे पुत्र जरी होते तरी काय झालं, त्यांचा जन्म जेव्हा झाला तेव्हा माता पिता जे आहेत म्हणजे वासुदेव आणि देवकी यांचा आश्रय सोडून त्यांनी काय केलं, बाललीला ज्या आहेत त्यांच्या त्या कुठे गेल्या, तर गोकुळामध्ये म्हणजे काय, व्रजभूमीमध्ये यशोदा मातेच्या मांडीवर गोपभूमी म्हणजे गोप बालक जे आहे तर ह्याची भूमिका करण्यासाठी ते काय झाले तिकडे त्यांना त्यांनी जे वासुदेव आहेत तर त्यांना घेऊन जा म्हणून सांगितलं जन्म झाल्यानंतर. आणि त्यांना तिथे त्यांनी गोकुळामध्ये नंद जे आहेत तर त्यांच्या घरी न्यायला सांगितलं. म्हणजे काय की श्रीकृष्ण हे श्रीरामांपेक्षा अधिक दयाळू आहेत बरं का. आणि मग आता कुंतीचे जे बंधू आहेत वासुदेव आणि त्यांचा परिवार यांच्यावर त्यांची खूप कृपा होती, विशेष कृपा आपण म्हणू. म्हणजे वासुदेव देवकीचे ते पुत्र झाले नसते तर कुंती देवी त्यांना भाचा म्हणू शकल्या असत्या का, बिलकुल नाही. म्हणजे वडिलकीच्या स्नेहाने त्यांच्याशी संभाषण करू शकल्या नसत्या त्या. म्हणजे काय, नंद आणि यशोदा किती भाग्यवान आहेत पहा. म्हणजे सर्वाधिक आकर्षक असलेल्या त्यांच्या बालपणीच्या सगळ्या लीलांचं आस्वादन करू शकणारे कोण आहेत, तर नंद आणि यशोदा आहेत. म्हणजे किती ते उच्च कोटीचे असे पुण्यात्मे असतील पहा की ज्यांना माता पिता बनण्याचं भाग्य लाभलंय पहा. मग असे जे आहेत नंद आणि
म्हणजे यशोदा, तर ह्यांचे सुपुत्र असलेले, त्याचबरोबर देवकी आणि अ, जे देवकी नंदन म्हणजे देवकीचे पुत्र असलेले आणि त्या वासुदेवांचे पुत्र असे जे कृष्ण आहेत असे, आणि ते कसे आहेत, गोविंदाय नमो नमः म्हणजे काय, नंद गोप, तसेच आपले सगळ्या इंद्रियांना आनंद देणारे असे जे आहेत. त्याचबरोबर म्हणजे गायींना आनंद देणारे, म्हणजे गायींचे जीव की प्राण असलेले थोडक्यात. तर असे जे आहेत श्रीकृष्ण, तर त्यांना मी नमस्कार करते असं त्या म्हणतात. त्याच्यातून आपल्याला दिसून येतं की भगवान जे आहेत, तर त्यांच्याविषयी जे आत्या असून सुद्धा, म्हणजे ज्या कुंती माता आहेत, तर त्या जाणतात की भगवान हे कोण आहेत, तर परमेश्वर आहेत, पुरुषोत्तम आहेत, आणि त्या त्यांना शरण जातात आणि त्यांना नमस्कार करतात. पहा, म्हणजे आपण जेव्हा भगवान श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा काय करतो आपण, त्यांना नमस्कार करतो. पण तो नमस्कार करताना त्याची म्हणजे भगवान जे आहेत त्यांच्याविषयी जी स्तुती सुमनं आहेत, तर ती अशा पद्धतीने कुंती माता व्यक्त करतात की असे कृष्ण की जे वासुदेवांचे पुत्र म्हणून आले, देवकीचे नंदन म्हणजे पुत्र म्हणून आले, त्याचबरोबर जे नंद आणि यशोदा आहेत, तर त्यांचे कुमार म्हणजे पुत्र म्हणून त्यांनी लीला केल्या, आणि जे गायी आहेत तर त्यांना किंवा इंद्रियांना आनंद देणारे असे जे श्रीकृष्ण आहेत, तर त्यांच्या शरणी मी सादर प्रणाम करते असं म्हणतात. म्हणजे ह्यातून आपण हा भाग समजून घेतला की बाललीला ज्या आहेत श्रीकृष्णांच्या, तर त्यांचं आस्वादन जसं नंद यशोदा यांनी केलं, तसंच आत्या आणि या भूमिकेत, वेगवेगळ्या भूमिकेत जे होते, तर हे भगवान श्रीकृष्णांचे उच्च कोटीचे भक्तच होते, तर ह्यांनी देखील ते आस्वादन केलं. पहा, आणि मग असे ज्या आहेत कुंती माता, तर त्या त्यांना आपला भाचा जे आहे म्हणून वडिलकीच्या स्नेहाने संभाषण करू शकल्या असत्या, पण त्यांनी त्याचं केलं नाही, तर त्यांना शरण गेल्या. मग हा काय आहे, हा अत्यंत स्पष्ट दाखला आहे की इथं कुंती मातांच्या श्रीमुखातून आलेला हा श्लोक, की जो आपल्याला म्हणजे पुष्टी देतो आपल्याला, किंवा हे जे संदर्भ आहेत वेगवेगळ्या ग्रंथातले, की भगवान श्रीकृष्ण हे मनुष्य अवतारात जेव्हा गोकुळामध्ये प्रकट झाले आणि त्यांनी वेगवेगळ्या लीला केल्या, तर ते जे आहेत, तर ते कोण आहेत, पुरुषोत्तम भगवान, की जे आद्य पुरुष, पुराण पुरुष आहेत. पहा, म्हणजे तर त्यांच्याविषयी कुंती माता जे आहेत, तर ते त्यांच्याविषयी आपले जे भाव आहेत तर ते प्रकट करतात. पहा, आणि त्यांना शरण जाऊन त्यांना नमस्कार करतात. पहा, तर ह्याच्यातून आपण समजून घेऊ की कलियुगामध्ये आपल्याला जर कोणी असं विचारलं तर की कशावरून हे भगवान श्रीकृष्णच आहेत, तर त्यासाठी आपण हा संदर्भ देऊ शकतो. पहा, कुंती महाराणीच्या स्तुतींचा 19व्या श्लोकापासून तिथं आद्य पुरुष म्हणले, म्हणजे प्रत्येक श्लोकामधले मी शब्द सांगितले आपल्याला आतापर्यंत, तसा हा देखील श्लोक महत्वाचा आहे. आता इथं आपण समजून घेऊ की ब्रह्मसंहितेत चिंतामणी धाम म्हणून कृष्ण लोकाचं वर्णन आहे. म्हणजे मूळ शाश्वत धाम जे आहे, तर तिथं जशा लीला असतात तशाच ब्रजभूमीमध्ये चालतात. म्हणजे त्या इतक्या दिव्य असतात की त्या जरी भूलोक असेल तरी ब्रजभूमी जे आहे म्हणजे काय, तर वृंदावन आणि मथुरा हा भाग, तर इथं भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांचे प्रत्यक्ष जे चरण कमल आहेत, तर त्यांच्या स्पर्शाने ते पावन झालेल्या भूमी आहेत. म्हणजे तर भगवान श्रीकृष्णांच्या स्पर्शाने, पदस्पर्शाने पावन झालेले जे भूलोक आहेत म्हणजे पृथ्वी लोक आहेत, तर तिथे जे काही लीला आहेत, तर त्या लीला अगदी तशाच म्हणजे ज्या आहेत, तर ते गोलोक वृंदावन मध्ये होतात. पहा, म्हणजे तितकंच त्याला महत्व आहे की जिथं भगवान श्रीकृष्णांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी आहेत, तिथं भगवान श्रीकृष्णांनी विविध लीला केल्या, तर त्या भूमीमध्ये म्हणजे अशी जी ब्रजभूमी आहे त्या भूमीमध्ये आणि गोलोक वृंदावन जे आहे तर ह्याच्यामध्ये कुठलाही फरक नाहीये. पहा, ते समानच आहेत, म्हणजे वैकुंठ इतकंच त्यांना महत्व दिलं जातं. जसं गोलोक वृंदावन हे मुख्य वैकुंठ आहे, तसंच तितकंच महत्व या भूमींना आहे की जिथे भगवान श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष वास केला, त्यांचे प्रत्यक्ष जे चरण आहे, म्हणजे जे, तर त्या चरण कमलांनी ती भूमी पावन झाली. पहा, मग हा भाग आपण इथं समजून घेऊया की जसं जितकं महत्व गोलोक वृंदावन मध्ये आहे, मध्ये ज्या भगवान श्रीकृष्णांच्या लीला होतात त्यांना आहे, तितकंच महत्व ब्रजभूमीमध्ये त्यांच्या ज्या लीला होतात तर त्यांचं आहे. आणि मग ह्या ज्या सगळ्या लीला आहेत, तर त्या भगवान श्रीकृष्णांनी मनुष्य अवतारातून केल्या, म्हणजे काही मनुष्य देह त्यांनी जरी धारण केला असला तरी तिथे भगवान हे परिपूर्ण अवतारातच उपस्थित होते. म्हणजे ते काही असं नव्हतं की आपल्यासारखं भौतिक शरीर आहे आणि आपण जसे पतित जीवात्मा म्हणून आपला जे जीवात्मा आहे, तर तो कसा आहे, भगवान
भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे, तर असं नव्हतं. तर भगवान श्रीकृष्ण पूर्णतः आध्यात्मिक सच्चिदानंद त्यांच्या स्वरूपामध्ये, भगवान स्वरूपामध्ये, जे द्विभुजधारी त्यांचं रूप आहे, तर त्या रूपामध्ये अवतरित झाले होते पहा. आणि असं जे भगवान श्रीकृष्णांचं चिंतामणी धाम आहे किंवा कृष्ण लोक म्हटलं जातं किंवा गोलोक वृंदावन, तर ते शाश्वत धाम आहे. आणि तिथल्या आणि ब्रजभूमीच्या बाललीलांना म्हणजे तोड नाही असं ते धाम आहे. आणि श्रीकृष्ण आपल्या दिव्य परिवारासह, इतर सामग्रीसह, म्हणजे भगवान जेव्हा येतात तेव्हा त्यांचे पार्षद सगळे लीला करायला येतात भगवान श्रीकृष्णांच्या सोबत आणि आनंद घ्यायला येतात. मग तसं ते ब्रजभूमीमध्ये अवतीर्ण झाले होते. आणि अशा जे भगवान आहेत तर त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारे असे जे गोप किशोर आहेत, मग यांसारखं कोणी भाग्यवान असेल का? म्हणजे चैतन्य महाप्रभू असं म्हणतात, श्रीकृष्णाने नंद यशोदा गोप किंवा हे जे सगळे गोपी आहेत, सवंगडी गायी, यांच्या संगतीत वृंदावनमध्ये लीला संपन्न केल्या. मग त्यांना गोविंद म्हणतात, म्हणजे इंद्रियांना आनंद देणारे, म्हणजे आपल्या सर्वांच्या इंद्रियांना आनंद देणारे. त्याचबरोबर गोप गोपी, नंद यशोदा, म्हणजे हे सगळे जे आहेत गायी, हे सगळे भगवान श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये सहभागी व्हायला आलेले उच्च कोटीचे काय आहेत, पुण्यात्मा, पार्षद आहेत किंवा भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. मग ह्या सगळ्यांना आनंद देणारे असे ते गोविंद आहेत पहा. म्हणजे श्रीकृष्णांकडे गायी तथा ब्राह्मणांच्याकडे अधिक कल होता पहा. तर यावरून आपण समजून घेऊया की आपल्या सामान्य मनुष्याचं, म्हणजे आपल्यासारखे जे सामान्य लोक आहेत, त्यांचं वैभव कशात आहे? ब्राह्मण संस्कृती, म्हणजे ब्राह्मण वर्ण संस्कृती आणि गोरक्षण, म्हणजे तर भगवान श्रीकृष्णांनी काय केलं? गायींचं पालन केलं, गोरक्षा केली. म्हणजे आपण ह्याच्यावर अवलंबून आहेत. म्हणजे जिथे या गोष्टी नाहीत पहा, तिथे भगवान श्रीकृष्ण कधी संतुष्ट राहतील का? आपण हा भाग समजून घेऊया. म्हणजे आज पाहतो आपण कलियुगामध्ये की गोहत्यांचे प्रमाण वाढतंय, हो की नाही? आणि त्याचबरोबर आज आपण पाहतो की ब्राह्मण वर्ण किंवा ब्राह्मण कुटुंबामध्ये म्हणजे एखादा व्यक्ती जन्माला आला तर त्याच्यामध्ये सगळे गुण असे असतील असं नाही. ब्राह्मण वर्णाचे आपण त्यांना द्विज म्हणतो, म्हणजे त्या वर्णानुसार आचरण करत नाही, द्विजबंधू म्हणतो. तर म्हणजे हे आपण सगळं जाणतो आहोत. म्हणजे कलियुगामध्ये कसं आहे की प्रत्येक जीवात्मा जो आहे तो पतित आहे, शूद्रातिशूद्र म्हटलंय. त्यामुळं वर्णाश्रम व्यवस्थेनुसार म्हणजे पालनही होतच नाहीये. आणि त्यावेळेला असे जे भगवान श्रीकृष्ण आहेत, तर त्यांना काय आवडतं किंवा त्यांची इंद्रिय कधी संतुष्टी होते? तर आपण आपल्या वर्णाश्रम धर्म पद्धतीचं जेव्हा आचरण करू आणि त्यानुसार भक्तिमय प्रेममय सेवेचं जेव्हा पालन करू, तर तेव्हा काय होईल? तर भगवान श्रीकृष्ण हे संतुष्ट होते. किंवा गायींना आपण संरक्षण देऊ किंवा गोपालन, हा म्हणजे तर ही सुद्धा सर्वश्रेष्ठ सेवा आहे. म्हणजे भगवान स्वतः म्हणतात की जे म्हणजे गायीमध्ये जी सुरभी आहे ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. 10व्या अध्यायामध्ये ते सांगतात. म्हणजेच काय? भगवान श्रीकृष्णांचं ते रूप आहे. भौतिक प्रकृतीमध्ये कसे भगवान वेगवेगळ्या विलक्षण ऐश्वर्यांनी तिथे उपस्थित असतात, तिथे आपण अभ्यासलंय 10व्या अध्यायामध्ये. म्हणजे प्रत्येक वेळी भगवान आपल्याला असे त्यांचं जे अस्तित्व आहे ह्या भौतिक प्रकृतीमध्ये ते सिद्ध करतात त्या अध्यायाच्या माध्यमातून पहा. आपल्याला अर्जुनाला ते काय सांगतात? मी काही विभूती तुला सांगतो, म्हणजे अशा असंख्य अगणित विभूती आहेत, त्यापैकी मी काही सांगतो. मग अशा विभूतींमध्ये सगळीकडे भगवान चराचरात उपस्थित आहेत, त्यांचं अस्तित्व सर्वत्र आहे, सर्वव्यापी भगवान आहेत. आणि ते कसं आहेत? त्यातल्या काही विभूती आपण जाणल्या होत्या की एका अंशाने, एकमात्र अंशाने म्हणजे हे सगळं उत्पन्न झालं असं भगवान म्हणतात. म्हणजे इतके शक्तिशाली, इतके सामर्थ्यशाली भगवान असे आहेत की त्यांचा एक अंश फक्त जो आहे तर तो पुरेसा असतो की ही भौतिक प्रकृती आणि सगळ्या विभूती निर्माण करायला. मग असे जे भगवान आहेत तर त्यांचं म्हणजे संतुष्टी आहे, तर ती कधी होईल? जेव्हा भगवान श्रीकृष्णाचे जे उपदेश आहेत भगवद्गीता किंवा भागवतातले, तर ते आपण आचरणात आणू, कृतीच्या स्तरावर आणू. मग हा भाग आपण इथून समजून घेतला. म्हणून काय शेवटी असं या श्लोकाचा जो तात्पर्य आहे त्याच्यामध्ये श्रील प्रभुपाद काय म्हणतात की ब्राह्मण संस्कृती म्हणजे ब्राह्मण वर्ण, म्हणजे असं म्हटलंय, म्हणजेच काय? वर्णाश्रम पद्धती थोडक्यात इथं त्याला म्हणजे आपण त्यातून हा अर्थ घ्यायचा की ब्राह्मण वर्ण जिथे अस्तित्वात आहे म्हणजेच काय? वर्णाश्रम पद्धती. आणि जिथे गोरक्षण म्हणजे काय? तर गोमातेचं संरक्षण असेल तिथेच भगवान संतुष्ट होतील, हो की नाही? अन्यथा जिथे गायींना संरक्षण नाही तिथे भगवान संतुष्ट कसे होतील? आपण काय करतो? भौतिक प्रकृतीमध्ये आपण आलो आहोत जीवात्मा म्हणून, आणि आपण आपल्या इंद्रिय तृप्तीमध्ये इतके लिप्त आहोत या कलियुगामध्ये की भगवान श्रीकृष्णांच्या इंद्रियांना मी कसं संतुष्ट करेन?
अशी आपल्याला तळमळ असली पाहिजे, हा भाव एखाद्या भक्ताचा असला पाहिजे. पण आपण बद्ध जीवात्मा म्हणून काय होतंय की आपण भगवान श्रीकृष्णांशी असलेलं आपल्या नात्याचं विस्मरण होतं आपल्याला, आणि आपण काय करतो तर इंद्रिय तृप्ती म्हणजे इथे करत राहतो. आणि त्यामुळे काय होतं, भगवान श्रीकृष्णांशी असलेलं नातेसंबंध आपल्याला पूर्णतः विस्मरण झाल्यामुळं आपल्याकडून जी कर्म होतात, तर त्यानुसार काय होतं की त्याच्या जे फलदायी परिणाम असतात किंवा क्रियाकलाप असतात, तर त्यानुसार आपल्याला त्या कर्मानुसार आपल्याला पुढचं जे असतं तर तो जन्म मिळतो. म्हणजे आपला वर्तमान जो जन्म आहे तर तो म्हणजे आपल्या गत कर्मांचं ते फलित असतं किंवा ते परिणाम असतात. मग मनुष्य देह हा आपल्याला खूप दुर्मिळ आहे. म्हणजे मनुष्यानाम संश्लेषो असं म्हटलंय भगवंताने भगवद्गीतेमध्ये. म्हणजे काय की असा दुर्मिळ मनुष्य जीवन आपल्याला मिळालंय, असा दुर्मिळ मनुष्य जन्म मिळालाय. त्याचं सार्थक म्हणजे काय तर श्रीकृष्णांच्या इंद्रियांना मी कसं संतुष्ट करेन हा आपला प्रयत्न असला पाहिजे. मग हे कोणती वार्ता म्हणतात की सगळ्या अशा गोपगोपा आणि नंदबाबा किंवा देवकी वासुदेव किंवा असे जे गायी आहेत तिथल्या किंवा तिथले गोपबालक आहे, ह्या सगळ्या इंद्रियांना यांच्या संतुष्ट करणारे त्यांचे प्राण असे म्हणून जे आहेत भगवान श्रीकृष्ण, असे जे गोविंद आहेत सर्वांच्या इंद्रियांना आनंद देणारे, गोविंद या शब्दाचा अर्थ, तर असे जे श्रीकृष्ण आहेत तर त्यांच्या चरणी माझा नमस्कार असो. म्हणजे ह्यातून आपण काय शिकायचं की भगवान श्रीकृष्णांच्या इंद्रियांना मी कसं संतुष्ट करेन हा आपला प्रयत्न असला पाहिजे. मी कशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी असणारं कर्म करेन हा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपलं काय होतं, आपण इंद्रिय तृप्ती करायचा भाग करतो पहा, आपल्या सगळ्यांकडून होतं. मग आपलं जे हे प्रत्येक म्हणजे भौतिक कर्म आहे म्हणजे आपण करत असतो, तर तिथं कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून जेव्हा आपण कर्म करायला लागतो तेव्हा कृष्णांच्या कृपेस आपण पात्र होतो. म्हणजे गोविंद जे आहेत तर त्यांच्या संतुष्टीसाठी आपण कार्य करायला लागतो, त्यांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी. तेव्हा काय होतं, कृष्णांची आपल्यावर कृपा होते. मग ती कृपा कशी मिळवायची हे कुंती माता आपल्याला सांगतायत पहा. हळूहळू आपल्याला हे प्रत्येक रहस्य उलगडत जाते पहा. आता प्रत्येक श्लोकातून आपण हे अभ्यासाचा प्रयत्न करणार आहोत. आता पुढे जाऊ. मग त्याची पुढचा श्लोक घेऊया. हा हा. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रे. आता याच्यावरून आपण समजून घेऊया की या श्लोकाचा अर्थ काय आहे आणि कुंती माता कशा पद्धतीने प्रार्थना करतात. तर ज्यांच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवांचं उत्पत्ती स्थान आहे, असं जे ब्रह्मदेवांचं उत्पत्ती स्थान असणारं जे कमळ उत्पन्न होते, असे जे भगवान आहेत तर ते नेहमी काय करतात, कमळ पुष्पांची माळ धारण करतात. ज्यांची दृष्टी कशी आहे, कमळाप्रमाणे शीतल अशी आहे आणि ज्यांच्या चरणांच्या तळव्यावर कमळाचं चिन्ह अंकित आहे, अशा तुम्हास मी सादर नमस्कार करते. आता आपल्या सगळ्यांना लक्षात येईल पहा, जे भगवान आहेत ना तर त्यांच्या चरण कमलावर काय असतात तर चिन्ह असतात पहा. म्हणजे परमेश्वर अवतार जे आहेत तर यांच्याविषयी सुद्धा वेदांमध्ये किंवा सगळीकडे आहेत उल्लेख की परमेश्वरच आहेत हे कसं ओळखायचं, किंवा ह्यासाठी सुद्धा संदर्भ आहेत का. चैतन्य जे महाप्रभू होते तर ते त्यांचा जेव्हा जन्म झाला म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते चैतन्य महाप्रभूंच्या म्हणजे रूपामध्ये किंवा अवतारामध्ये जेव्हा अवतरित झाले आपण सर्व जाणतो, तर त्यावेळेला त्यांचे जे आजोबा होते तर त्यांच्या पायावरची जी म्हणजे चिन्ह आहेत वेगवेगळी, ते पाहून त्यांनी भाकीत केलं होतं की हे मोठे म्हणजे अवतारी पुरुष असे होऊन कार्य करतील. म्हणजे ते ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक होते आणि त्यांनी आधीच हे भाकीत केलं होतं पहा. म्हणजे काय की ह्याच्यावरून समजून आपण घेऊ की भगवान जे आहेत तर त्यांचे चरण कमल कसे असतात, ते चिन्हांकित असतात. त्यापैकी अनेक चिन्ह आहेत भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलावर. त्यांच्या उजव्या पायावर कोणती चिन्ह आहेत, डाव्या पायावर कोणती चिन्ह आहेत, हे खूप सखोल अभ्यास आहे त्याचा. त्यापैकी कमळ हे जे आहे तर ते त्यांच्या म्हणजे जे आहेत चरण कमल, सुकुमार असे चरण कमल आहेत तर तिथे ते कमळ हे चिन्ह आहे पहा. मग असे जे भगवान आहेत, मग असे जे भगवान आहेत तर त्यांचा विषयी अजून काय कुंती माता आपल्याला सांगतात की ज्यांच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव आहेत तर त्यांची उत्पत्ती झाली आहे. म्हणजे ब्रह्मदेवांची उत्पत्ती कुठून झाली आहे तर श्रीकृष्णांच्या जी नाभी आहे त्याला कमळाची उपमा दिली आहे पहा. इतकं सुकुमार अशी नाभी आहे. भगवान श्रीकृष्ण कसं जगातलं जे सर्वश्रेष्ठ सौंदर्य आहे तर ते कोणाकडे आहे, भगवान श्रीकृष्णांकडे आहे. म्हणजे
भगवान श्रीकृष्ण जे आहेत, षडवैश्वर्यांनी युक्त आहेत पहा. मग अशा षडैश्वर्यांपैकी एक काय आहे, सर्वश्रेष्ठ सौंदर्य असं कोणाकडे, भगवान श्रीकृष्णांकडे. म्हणून त्यांना काय म्हणतात, परम असं म्हणतात. म्हणजे परम म्हणजे सर्वश्रेष्ठ. मग परम सौंदर्याचं स्थान म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण. मग त्यांच्या नाभीला कमळाची उपमा दिली पहा. असं अत्यंत सुकुमार असं कोमल त्यांचं नाभी आहे. आणि त्या नाभी कमळातून कोणाची उत्पत्ती झाली, ब्रह्मदेवांची. म्हणजे जे कमळ उत्पन्न झालं, तर ते त्या कमळातून काय झाले, ब्रह्माजी आहेत तर ते उत्पन्न झाले पहा. आणि त्या कमळाचा जो देठ आहे त्यातून 14 लोक उत्पन्न झाले. मग आता जे ब्रह्मदेव आहेत त्यांचं उत्पत्ती स्थान म्हणजे काय काय, तर भगवान श्रीकृष्णांचं नाभी कमल. मग आता हे भगवान जे श्रीकृष्ण आहेत हे कसे आहेत ह्याचं वर्णन आहे. तर ते कमळ पुष्पांची नेहमीच माळ धारण करणारे असे आहेत. आणि म्हणून काय म्हटले, जे नेहमीच कमळ पुष्पांची माळ धारण करतात असं म्हटलंय कुंती मातेने. आणि मग त्यांची दृष्टी कशी आहे, तर कमळासारखी शीतल आहे. आणि मग त्यांच्या चरणांच्या तळव्यावर कमळाचं चिन्ह अंकित आहे. मग आता इथं आपण समजून घेऊया की भगवान जे आहेत तर त्यांना पंकज नाभ असं का म्हटलं जातं. तर त्यांना म्हणजे पंकज नाभ म्हणण्यामागे सुद्धा एक विशिष्ट असं कारण आहे बरं का. तर कमळ सदृश्य त्यांची नाभी आहे, म्हणजे इतकी सुकुमार कमळासारखी दिसणारी. आणि त्यातून एक कमळनाळ म्हणजे देठ अंकुरित होतं. आणि त्यावेळेला काय होतं, विश्वातले प्रथम जीव म्हणजे ब्रह्माजी, म्हणजे आदिपुत्र म्हणतो, म्हणजे प्रथम पुत्र कोण आहेत, भगवान श्रीकृष्णांचे ब्रह्माजी, त्यांचा जन्म होतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांना काय म्हटले, पंकज नाभ असं म्हटले. मग आता इथे समजून घेऊया की भगवान जे आहेत तर ते आपल्याला किती रूपांनी म्हणजे आपल्या समोर प्रकट होऊ शकतात. तर हा भाग समजून घेऊया. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊ की आपण भगवान श्रीकृष्णांचं काय करतो, स्मरण करतो. मग तिथे भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करतो तेव्हा आपण कृष्णांना आठवतो, म्हणजे त्या रूपामध्ये प्रकट होतात. मग जिथं प्रकट होतात भगवंत, तिथं परिपूर्ण रूपातच ते होतात. दिव्य आध्यात्मिक असे भगवान आहेत आणि ते परिपूर्ण आहेत. तर अशा रूपातच प्रकट होतात. मग आपल्या स्मरण रूपात पण ते, म्हणजे आपलं मन जे आहे ते स्मरण करतं भगवान श्रीकृष्णांचं. मग असे सुंदर डोक्यावर मयूरपंख असलेले, हातामध्ये सुंदर वेणू असलेले आणि अत्यंत सुंदर असे जे भगवान आहेत द्विभुजधारी. तर त्यांचं आपण स्मरण करतो पहा. म्हणून भगवान जे आहेत तर ते भगवान म्हणून स्मरण रूपात. त्याचबरोबर लाकूड म्हणजे काय, की लाकडाचे अर्चविग्रह असतात पहा, आपले जगन्नाथजींचे आहेत पहा. मग ते कोण आहेत, भगवान स्वतः आहेत ना जगन्नाथजी, म्हणजे जगतपतींच्या अवतारात. किंवा काही मंदिरामध्ये लाकडांचे अर्चविग्रह असतात, काही मंदिरामध्ये मातीचे अर्चविग्रह असतात पहा. मग काही ठिकाणी धातूचे असतात. मग काही ठिकाणी रंगापासून भगवान, म्हणजे वेगवेगळे जे रंग आहेत तर त्यातून, म्हणजे आपण एखादं चित्र आता पाहिलं भगवान श्रीकृष्णांचं फोटो किंवा चित्र, तर तिथं काय असतं, रंगातून भगवान श्रीकृष्णांना रूप दिलेलं असतं. मग जिथे रंग वापरलाय किंवा जिथं धातू आहे, माती आहे, लाकूड आहे, कुठलेही रूप असू दे, किंवा वाळूपासून शिल्प बनवतात पहा, वाळू शिल्प आपण पाहतो. तर ह्या पदार्थापासून बनवलेले जे आहे, म्हणजे किंवा वाळूचा वापर म्हणजे वेगवेगळ्या मूर्ती बनवताना पण करतात. बारीक वाळू जे आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे जे अर्चविग्रह आहेत तर तिथं पण वाळूचा वापर केला जातो बनवताना. विशिष्ट माती आणि वाळू यांचं मिश्रण. तर अशा पद्धतीने हे सगळे पदार्थ आहेत. तर ह्यापासून जरी भगवान बनले असले, भौतिक स्वरूपात जरी भगवान प्रकट होत असले, तरी भगवान म्हणजे हे काष्टाचं असो, शिल्पाचं असो, मातीचं असो, धातूचं असो, कसल्याही प्रकारचं रूप असो भगवान श्रीकृष्णांचं ह्या भौतिक स्वरूपातलं, पण भगवान तिथं परिपूर्ण रूपातच उपस्थित असतात. कारण भगवान परिपूर्ण आहेत. आणि ते कसे आहेत, पूर्णतः आध्यात्मिक म्हणजे सच्चिदानंद आहेत. मग त्यामुळं ते आपल्या परिपूर्ण रूपातच तिथे उपस्थित असतात. आणि म्हणून त्याला काय म्हटले, अर्चविग्रह असं म्हटले त्या दिव्य रूपाला. तो अर्चविग्रह अवतार म्हटले भगवान श्रीकृष्णांचा. आणि त्या रूपात ते का प्रकट होतात, तर आपल्यासारख्या सामान्यांकडून, म्हणजे भौतिक जे आपल्याला देह आहेत आणि आपण कसं आहोत, तर पतित असे जीवात्मा आहोत. तर आपल्यासारख्या बद्ध जीवात्मांकडून, भौतिक देह आहे म्हणजे काय, तर आपण भौतिक प्रकृतीमध्ये आलो आणि काय झालं, तर आपण बद्ध झालो प्रकृतीच्या 3 गुणांनी. तर असे जे बद्ध जीवात्मा आहेत तर त्यांच्याकडून सेवा स्वीकारण्यासाठी भगवान जे आहेत तर
ह्या अशा अर्चविग्रहाच्या अवतारामध्ये प्रकट होतात पहा. म्हणजे हा प्रमाणित असं भगवान श्रीकृष्ण जे सेवा आपल्याकडून घेतात, तर असा हा अवतार आहे अर्चविग्रह अवतार. म्हणजे प्रमाणित अवतार असं म्हणून आपल्यासारख्या बद्ध जीवात्म्यांकडून सेवा स्वीकारण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी स्वीकारलेला असा अवतार आहे, की जे वैकुंठ धामामध्ये पण जे ते सगळे अवतार उपस्थित असतात. आणि अवतार म्हणजे काय, खाली येणं. म्हणजे जो खाली येतो तो अवतार कुठून येतो, वैकुंठातून. मग असे जे असतात वैकुंठात अवतार, तेच इथे अर्चविग्रहांच्या स्वरूपामध्ये भगवान उपस्थित असतात त्या अर्चविग्रहांच्या अवतारामध्ये. म्हणजे जेवढे जेवढे इथं सगळे अवतार भगवान श्रीकृष्णांचे अर्चविग्रहांचे आपण पाहतो, ते सगळे म्हणजे जे आहेत तर ते वैकुंठामध्ये उपस्थित असतात. मग आता हे सगळं आपण का समजून घेतोय, तर आपण हा भाग थोडासा अजून सखोल अभ्यासाचा प्रयत्न करूया. मग असे जे भगवान श्रीकृष्णांचे अर्चविग्रह आहेत ते नेहमीच कमळाच्या माळांनी सुशोभित असतात पहा. म्हणजे विग्रहांची मंदिरं अत्यंत आल्हाददायक असतात. किंवा भौतिक संघर्षामध्ये आपल्यासारखे जे जीव आहेत, तर ते सतत म्हणजे तिथे कसे असतात, तिथल्या वेगवेगळ्या चिंतांनी ग्रासलेले असतात. भौतिक प्रकृती म्हणजे काय, दुःखालय अशाश्वत म्हटले. असं संघर्षमय जीवन आहे आपल्याला भौतिक प्रकृतीमध्ये. एक समस्या संपली की दुसरी समस्या. म्हणजे ऋतुचक्र जसं चालतं तसं हे सुख दुःख येतच राहतं. मग भगवान हे जाणतात. भगवान म्हणतात तर भगवद्गीतेमध्ये काय म्हणतात ते भगवद्गीतेमध्ये, की असे जे माझे जे आहेत वंश, म्हणजे ममे वांशो जीवलोक जीवभूत सनातन. म्हणजे माझे हे सनातन अंश आहेत, सनातन असे असलेले अंश आहेत. तर ते काय करतात, मनासह सहा इंद्रियांनी, मनःषष्ठा आणि इंद्रियाणी असं जे आहे त्याच्यावर, तर सहा इंद्रियाचं काय करतात, इथे क्लेश भोगतायत. मग असे जे क्लेशदायक जीवन आहे, ज्याला भौतिक संघर्षमय जीवन आहे एखाद्या जीवात्म्याचं, असे जे आपल्यासारखे आहेत, म्हणजे तर आपण कसे आहोत, तर असे जे पतित आहोत जीवात्मे, तर आपल्या सर्वांसाठी म्हणजे असे जे व्याकुळ आत्मे आहेत, तर त्यांच्यासाठी चित्त आकर्षित होईल. किंवा आपण भगवान श्रीकृष्णांच्या विषयी जाणत नाही, आपण अज्ञानी असतो, अभक्त असतो, त्यावेळेला आपल्यासारख्या भौतिक संघर्षांनी ग्रासलेल्या किंवा भौतिक संघर्षामध्ये सतत सदैव संलग्न असलेल्या अभक्तांचं व्याकुळ चित्त कसं आकर्षित होईल. म्हणजे ह्या दृष्टीनं ते त्यांची पूजा आणि अशा पद्धतीनं त्यांचं जी वेशभूषा किंवा त्यांना दिव्य अलंकार किंवा फुलांचे अलंकार घातलेले असतात त्या मंदिरामध्ये, म्हणजे भगवान श्रीकृष्णांची सेवा करतात, तर ते अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचं वेशभूषा किंवा शृंगार करत असतात. मग अशा त्यांच्या चिंतन मनाचं रूपात, म्हणजे असं चिंतक मन आहे म्हणजे आपल्यासारख्या अभक्ताचं किंवा पतित जीवाचं, कोणाचं इथे आपण म्हणू भौतिक प्रकृतीमध्ये जे कोणी आहे, भौतिक संघर्षामध्ये असे जे जीवात्मे आहेत सदैव संलग्न असणारे, मग तो अभक्त असेल, मग तो ज्ञानी असेल, मग तो अज्ञानी असेल, आपण कसे आहोत, सारे पतित जीवात्मा आहोत. कारण आपण प्रदूषित आहोत प्रकृतीच्या तीन गुणांनी. आणि कलियुगाला काय म्हटले, नारद पंचरात्रामध्ये नारद मुनी म्हणतात, आपण शूद्रातिशूद्र असे पतित असे आहोत जीवात्मे. कारण आपण कसे आहोत, तर आपण अशा पद्धतीने प्रदूषित झालेले आहोत. मग अशा प्रदूषित म्हणजे गुणांनी युक्त असलेले आपण जे आहोत, तर आपलं व्याकुळ चित्त इकडे आकर्षित होईल अशा पद्धतीनं त्यांची पूजा केलेली असते. आणि मनात त्या रूपाचं चिंतन करून एखादा चिंतक काय करेल, तर स्मरण भक्तीनं त्यांची काय करेल, पूजा करेल. आणि म्हणून स्त्रिया, शूद्र, द्विजबंधू हे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रूपातल्या विग्रहांच्या पूजा मंदिरात जातील आणि त्यांना भगवान श्रीकृष्णांची कृपा मिळेल. म्हणजे पहा, भगवान श्रीकृष्णांना आपल्यासारखे पतित जे जीव आहेत ते पाहू शकतील का? म्हणजे भगवान श्रीकृष्णांना पाहायला काय हवं, की भक्तीचे नेत्र हवेत. आणि काय पाहिजे, तर प्रेमाचं अंजन पाहिजे. मग हे भक्तीचे नेत्र आणि प्रेमाचं अंजन मिळण्यासाठी आपली तेवढी शुद्धी होणं आवश्यक आहे. आणि कृष्ण भावना आहे काय, शुद्धीकरणाचा विधी आहे किंवा शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. जिथे आपण जप करतो सकाळी उठून ब्राह्ममुहूर्तावर 16 माळा, भगवान श्रीकृष्णांना अर्पण केलेला अन्न प्रसाद म्हणून ग्रहण करतो, 4 रेग्युलेटिव्ह जे नियामक तत्व आहेत किंवा रेग्युलेटिव्ह प्रिन्सिपल आपण म्हणून त्यांचं पालन करतो. त्याचबरोबर आपण काय करतो, तर भक्तिमय प्रेममय सेवा करण्याचा भगवान श्रीकृष्णांचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या प्रकारे जसे विग्रहांची सेवा आहे, किंवा आपण एखाद्या मंदिरामध्ये जाऊन प्रत्यक्ष सेवा द्यायचा प्रयत्न करतो, आपण काही ऑनलाईन सेवा
करायचा प्रयत्न करतो. मग हे सगळे काय भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न आहेत. किंवा आपण शास्त्रांचं अध्ययन करतो, ही आपली तपस्या झाली, स्वाध्याय यज्ञ झाला. म्हणजे हे एक प्रकारची तपस्या का, तर भगवान श्रीकृष्णांच्या ना आपण श्रवण करतो, त्यांच्याविषयी आपण पठण करतो. तर ही सुद्धा तपस्या आहे आपली कलियुगामध्ये. किंवा आपण काय करतो, जर आपल्याला दान द्यायचं तर भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलं, ते कृष्ण भावनेच्या प्रचारासाठी द्या. जर आपल्याला कर्म करायचं तर कृष्णांच्या संतुष्टीसाठीच करा, हो की नाही. जर आपल्याला अन्न खायचं तर कृष्णांना अर्पण केलं प्रसादच ग्रहण करा. किंवा आपण कुळाचार वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीने आपल्या घरामध्ये जे वेगवेगळे पुण्यकर्म करत असतो, मग ते कृष्णांच्या प्रचारासाठी, कृष्ण भावनेसाठीच आपण अशा पद्धतीचं कर्म केलं. तर म्हणजे जे काही आहे ते प्रत्यक्ष कृष्णांना आपण अर्पण केलं. किंवा आपल्याला जप करायचं तर कृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण केला. हरिनाम प्रभू असतात, ते तिथे प्रकट होत असतात आपल्या समोर प्रत्यक्ष, आणि ते आपल्या सगळ्या अपराधांना क्षमा करत असतात. आणि जो हरे कृष्ण महामंत्र आहे तो इतका सामर्थ्यशाली आहे की म्हणजे त्यामुळे आपले अनेक जन्मांची, म्हणजे गत जन्मांची जे पाप असतात किंवा पापरूपी बीजे असतात आपल्या हृदयातले, ते नष्ट होतात. इतका शक्तिशाली जो आहे तर तो हरे कृष्ण मंत्र आहे. म्हणजे शब्दावतार भगवान श्रीकृष्णाचा ध्वनिवतार. आणि या माध्यमातून आपण काय करत असतो, तर भगवान जे आहेत तर त्यांना अनुभवण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण प्रयत्न करतो, तर त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांना, म्हणजे जो कोणी भक्त आहे तर तो कसा, त्यांच्या कृपेमुळं, अहिर्तुकी कृपेमुळं, म्हणजे जसं अर्जुनाने काय केलं, अहिर्तुकी कृपा भगवान श्रीकृष्णांची जी आहे त्याच्यावर, म्हणजे जो सख्य भावाने त्यांच्याशी जोडला गेलाय. तर तो त्यांचा म्हणजे नातलग पण आहे, आणि त्याचबरोबर उच्च कोटीचे भक्त पण आहे. तर त्यांच्या कृपेमुळे त्याला दिव्यदृष्टी लाभली आणि विश्वरूप दर्शन पाहिलं. म्हणजे काय, भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे त्याला ज्ञान मिळालं, विश्वरूप पाहता आलं. म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे भक्त असणं म्हणजे, तर ही पात्रता नाही, तर त्यांची कृपा आणि त्यांच्या माध्यमातून, म्हणजे गुरुंची कृपा. म्हणजे कसं की भगवान श्रीकृष्ण जे आहे तर त्यांच्यापर्यंत पोहोचवणारे कोण असतात, आपल्याला गुरु असतात. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे जे शुद्ध भक्त आहेत तर त्यांची जेव्हा कृपा होते तेव्हा आपल्याला सेवा मिळते. आणि अशा शुद्ध भक्ताच्या माध्यमातून जेव्हा आपल्याला कृपा मिळते तेव्हा कृष्ण संतुष्ट होतात. कृष्ण आपल्याला सर्व काही देतील, पण सेवा मिळणं यासाठी काय हो, भगवान श्रीकृष्णांचे जे भक्त आहेत तर त्यांची कृपा असायला लागते, आणि भगवान श्रीकृष्णांना हे आवडतं. मग असे जे भगवान आहेत तर त्यांच्याविषयी कुंती माता काय सांगते की अशा भगवान जे आहेत तर त्यांच्या अशा सुंदर रूपाचं चिंतन करून काय करेल, आपल्यासारखे जे लोक आहेत की ज्यांना प्रत्यक्ष भगवान जे शुद्ध भक्त आहेत उच्च कोटीचे, त्यांच्यासारखं आपण पाहू नाही शकणार. आपण प्रदूषित आहोत, आपली चेतना प्रदूषित आहे. मग अशा अर्चविग्रहांना आपण पाहू शकतो, कारण आपल्याला भौतिक शरीराच्या जी संकल्पना आहेत तर त्या शारीरिक संकल्पना आहेत तर त्या आपल्यामध्ये असतातच. आणि त्याद्वारे म्हणजे आपण किती भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न केले, किंवा आपण भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमातून करत असतो, तरी आपल्याला जो भौतिक देह आहे त्याद्वारे आपण भक्ती मार्गावर उन्नत होत असलो तरी शारीरिक संकल्पना ह्या आपल्या मनामध्ये असतातच. आणि त्याद्वारे आपल्याला काय होतं, भगवान श्रीकृष्णांना अर्चविग्रहाच्या स्वरूपात पाहायला, म्हणजे साकार स्वरूपात पाहायला म्हणजे ते सोपं जातं. आणि त्या माध्यमातून आपण श्रीकृष्णांना प्रत्यक्ष पाहत असतो, त्यांचं दर्शन करत असतो. कारण आपल्यासारख्या बद्ध जीवांच्या ह्या मर्यादा आहेत, आपली इंद्रिय कशी आहेत, अपूर्ण आहेत. आपण काय करतो, त्रुटी करतो, आपण भ्रमात राहतो मी या शरीर आहे म्हणून. आणि आपण काय करतो, स्वतःलाच करता मानतो, पण प्रत्यक्ष प्रकृती काय करत असते, तिचे 3 गुणांच्या माध्यमातून कर्म केलं जात असतं. मग हे सगळे आपल्यामध्ये त्रुटी आहेत. आणि त्याद्वारे आपण भगवान श्रीकृष्णांना जी पूर्णतः आध्यात्मिक गोष्ट आहे तिला जाणू शकू का, ते बिलकुल नाही. आणि ह्यासाठी भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्या म्हणजे त्यांचे हे अर्चविग्रह अवतार जे मंदिरामध्ये आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अर्चविग्रहांच्या रूपात त्यांना प्रस्थापित केलेलं असतं. मग ह्या अवतारात आपल्याला जेव्हा दर्शन होतं भगवान श्रीकृष्णांचं, तर त्यावेळेला म्हणजे ते जे भगवान आहेत तिथे ते परिपूर्ण रूपातच असतात, जसे आहेत प्रत्यक्ष भगवान जे आहेत परमपुरुष, किंवा आपण आद्य पुरुष किंवा आदि भगवान आपण ज्यांना म्हणतो परमपरमेश्वर, ते जे भगवान आहेत तर तिथे सुद्धा त्याच स्वरूपात असतात, तो परिपूर्ण अवतार असतो. मग हे कुंती माता जाणतात. आणि मग हे सगळं जे आहे तर श्रील प्रभुपाद आपल्या तात्पर्यातून काय व्यक्त करतात की असे जे आहेत भगवान
तर त्यांची जे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये अशा सुंदर अर्चविग्रहाच्या रूपामध्ये पूजा होते. तर आपल्यासारखे स्त्रिया म्हणजे ज्या अल्पबुद्धी मानलं जातं. म्हणजे काय अल्पबुद्धी म्हणजे वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये जे उन्नत साधक आहे ह्यांच्या तुलनेत अल्प म्हणून त्याला अल्पबुद्धी. इथं असा कोणी अर्थ घेऊ नये की स्त्रियांना हीन लेखण्यासाठी कमीपणा देण्यासाठी असं म्हटलं जातं. तर त्या खालोखाल स्त्रिया शूद्र द्विजबंधू म्हणजे द्विजबंधू म्हणजे जे काय त्या वर्णामध्ये जन्म घेतात पण त्यानुसार त्यांचं कर्म नसतं त्याला म्हणायचं द्विजबंधू. मग असे जे आहेत म्हणजे ब्राह्मण वर्णामध्ये जन्म आहे पण कर्माने ब्राह्मण वर्णाचे जेव्हा कार्य करतो ना एखादा तेव्हा तो ब्राह्मण वर्णामध्ये म्हणजे गणला जातो. मग असे जे आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रूपातले हे विग्रह जे आहेत तर तिथे जेव्हा आपण जाऊ अशा पद्धतीने तेव्हा आपल्याला कृष्णांची कृपा मिळेल पहा. मग अशा पद्धतीने त्यांचं ज्यांचं वर्णन केलं गेलंय असे जे भगवान आहेत कसे आहेत न नेहमी कमळ पुष्पांची माळ धारण करणारे त्यांची दृष्टी कशी आहे कमळाप्रमाणे शीतल आहे. त्यांच्या चरणांच्या तळव्यावर कमळाचे चिन्ह आहे. मग असे जे भगवान आहेत त्यांच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवांचं उत्पत्ती स्थान आहे. मग हे वर्णन का केलंय कुंती मातांनी तर हे इथं पहा आपल्याला समजू येतं की हे जे असे जे आहेत तर तेच भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांना मी काय करते सादर नमस्कार करते म्हणजे पुन्हा एकदा इथं आपल्याला पुष्टी मिळते पहा की असे म्हणजे भगवान की ज्यांनी ब्रह्मदेवांची उत्पत्ती केली आणि कमळासारखी शीतल दृष्टी आहे. तर इथे आपण काय समजून घ्यायचं की भगवान यांना कमल नयन पण म्हणलं जातं. कमळासारखे असे सुंदर डोळे आहेत पहा म्हणजे कमळाची जशी पाकळी असते ना तर तसे भगवान श्रीकृष्णांचे सुंदर असे लोचन किंवा नेत्र असतात. म्हणजे पूर्ण अशी पाकळी कमळाची पूर्ण असा आकार म्हणजे इकडून सुरू होऊन म्हणजे पूर्ण नाकापासून म्हणजे नाकाच्या ऑर्बिट पासून असा गोल आकार असलेला कमळाचं पाकळी कशी असते असे सुंदर नयन आहेत पहा. अशी भगवान श्रीकृष्णांची जिथं जिथं आपण प्रतिमा पाहतो किंवा अर्चविग्रह पाहतो किंवा चित्र पाहतो म्हणजे त्या रूपात तिथे भगवान श्रीकृष्ण तर त्यांचे कसे नेत्र कमळ नयन आणि मग त्यांची दृष्टी कशी आहे कमळाप्रमाणे शीतल आहे पहा. मग असं का म्हटलंय तर कमळ ज्याप्रमाणे शीतल असतं म्हणजे कमळाचं कार्य काय आहे तर चिखलात ते उगवतं पण ते काय करतं अत्यंत सुंदर असा गंध म्हणजे जो आहे तर तो त्याद्वारे तो काय करत असतं आकर्षित करत असतं पहा. मग तसंच आहे भगवान श्रीकृष्ण हे ह्या काष्ट शिल्प अशा वेगवेगळ्या भौतिक अवतारामध्ये येतात पहा आपल्यासाठी हो की नाही. मृदा ह्या सगळ्या अवतारामध्ये येतात आणि काय करतात तर असं इतकं मनमोहक रूप आहे त्यांचं म्हणजे तर त्या रूपामध्ये म्हणजे त्यांची दृष्टी सुद्धा कशी अशी शीतल म्हणजे अत्यंत प्रेम आणि दया आणि करुणा त्यांच्या दृष्टीमध्ये आहे पहा अशी शीतल दृष्टी आहे. आणि अशा दृष्टीने ते काय करत असतात तर आपल्याला पाहत असतात पहा त्या आजच्या अवतारामध्ये. हा भाग आपण समजून घेऊया म्हणजे काय की अत्यंत करुणा अशी भगवान श्रीकृष्णाच्या हृदयामध्ये आहे. म्हणून कृष्णाविषयीचा आपण प्रार्थनेमध्ये श्लोक काय म्हणतो हे कृष्ण करुणा सिंधू करुणेचं सागर असलेले असे श्रीकृष्ण आहेत पहा. मग अशा श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांची कशी शीतल कमळासारखी दृष्टी आहे की ज्यामध्ये अपार करुणा अपार दया आणि प्रेम आहे आपल्या भक्तांसाठी असे जे श्रीकृष्ण आहेत. त्यांना हे सगळं कोण जाणू शकेल कुंती मातांसारखा एखादा भक्त जाणेल ना की अशी शीतल दृष्टी का आहे कशामुळे आहे अपार प्रेम करुणा असलेलं असं भगवान श्रीकृष्णांचं रूप आहे की ज्यांच्या गळ्यामध्ये कमळाच्या माळा आहेत ज्यांच्या पायावर कृष्णांच्या म्हणजे पायावरती पायाचा जो तळवा आहे त्याच्यावर सुंदर कमळाचं चिन्ह आहे अंकित आहे. मग असे जे भगवान ब्रह्माजींचे कोण आहेत तर पिता आहे किंवा उत्पत्ती स्थान आहे असं त्यांचं काय आहे नाभी कमळ आहे. तर अशा भगवान श्रीकृष्णांना मी नमस्कार करते असं कुंती माता म्हणते पहा. मग आता इथे समजून घेऊया की अशा पद्धतीनं मंदिरात जाणारे लोक असतात किंवा काही अल्पबुद्धीचे लोक समाजामध्ये असतात. मग ते जे असतात तर ते काय करतात तर भगवान जे आहेत तर म्हणजे त्यांची सेवा न करता वेगवेगळ्या देवदेवतांची म्हणजे ते उपासना करतात. कारण त्यांना त्यांना अज्ञान असतं किंवा त्यांनी हे जाणलेलं नसतं की भगवान हेच परमपरमेश्वर आहे. मग या बाबतीत शूद्र स्त्रिया किंवा त्यांच्याहूनही निम्न श्रेणीत सुद्धा जरी लोक असतील तरी मंदिर पूजेमध्ये ते म्हणजे जातात किंवा मंदिर पूजा पाहायला तरी जातात. मग असे जे लोक असतात म्हणजे तर ते श्रीविग्रहाचं जेव्हा दर्शन करतील तर त्यावेळेला काय होईल त्यांच्यावर भगवान श्रीकृष्णांची कृपा होईल पहा. तर हे मंदिर निर्माणचं वैशिष्ट्य आहे पहा किंवा हे मंदिर निर्माण मागचा हेतू किंवा उद्दिष्ट आहे पहा की जे आपल्या इस्कॉन मध्ये श्रील प्रभुपादांनी काय उद्दिष्ट अनेक जे आहेत इस्कॉनचे त्यापैकी एक श्रील प्रभुपादांनी निर्मिलेलं उद्दिष्ट काय आहे तर भव्य असं मंदिर निर्माण की ज्या योगे तिथं
अनेक अभक्त अल्पबुद्धी लोक म्हणजे जे काही सगळ्या स्तरातील लोक येतील आणि कृष्ण जे आहे तर त्यांच्याकडे आकर्षित होतील भगवान श्रीकृष्णांकडे. कृष्ण या शब्दाचाच अर्थ आकर्षित करणारे असे आणि त्याद्वारे ते त्यांच्या कृपेस पात्र होतील पहा. आणि यासाठी हे अर्चावतार आहेत पहा. म्हणजे काय की श्रीमती कुंती देवी ह्या स्त्री आहेत आणि त्यांना भगवान श्रीकृष्णांना पाहण्याची पात्रता नाही असं म्हणतात. म्हणजे भगवान आपल्यापैकी म्हणजे आपल्यापैकी अशा शरीरामध्ये येतात म्हणजे आपल्या मनुष्यांपैकी असं मनुष्यासारखं शरीर घेऊन ते येतात. पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे तर त्यांच्या शरीरावर वैशिष्ट्यपूर्ण चिन्हे आहेत जरी मनुष्याचं त्यांचं शरीर असलं तरी. आणि त्यापैकी एक म्हणजे काय कमळाचं चिन्ह आहे पहा. म्हणजे इथे पुष्टी मिळते की आपल्याला म्हणजे भगवान जे आहेत तर ते म्हणजे जे आहेत तर त्यांनी येऊन कशा लीला करून दाखवल्या आणि मनुष्य अवतारात ते कसे आले. तर ह्याची पुन्हा या श्लोकामध्ये पुष्टी मिळते की त्यांच्या म्हणजे तळवे आहेत चरणांचे त्याच्यावर काय कमळाचं चिन्ह अंकित आहे पहा. मग आता इथं आपण समजून घेऊया की द्विजबंधू किंवा उच्च वर्णातले जे पतित लोक असतात तर त्यांना भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांची जी अशी रूप आहेत किंवा नाम आहे किंवा गुण आहे किंवा लीला आहे यांच्याविषयी म्हणजे जाणून घेण्यासाठी म्हणजे हे सगळं दिव्य आहे ना भगवान श्रीकृष्णांचं रूप आहे किंवा स्वभाव म्हणजेच काय तर म्हणजे त्यांचं जो गुण आहे किंवा नाम आहे किंवा म्हणजे त्यांची कीर्ती किंवा लीला किंवा यश म्हणू आपण तर हे आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या यशोगाथा म्हणजे लीला किंवा कीर्तीचं आपण गान करतो. तर ह्या सगळ्या दिव्य स्तरावर आहेत कारण भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर तिथे प्रत्यक्ष ह्या प्रत्येक जिथं नाम रूप गुण लीला हे जिथं गायलं जातं वर्णिलं जातं ते प्रत्यक्ष भगवान उपस्थित असतात. मग असं जे दिव्य स्तर आहे किंवा ह्या अशा जो दिव्य स्तरावरती ह्या म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत तर हे सगळं जाणून घेण्यासाठी असं ज्ञान जाणून घेण्यासाठी हे अपात्र असतात कारण आपल्या चेतना जे आहेत ते प्रदूषित आहेत. मग असे जरी असले तरी आपल्यासारख्या पतित जीवावर कृपा करण्यासाठी भगवान काय करतात अर्चविग्रहाच्या रूपाने अवतरित होतात पहा. आणि मग आपण अशा पद्धतीनं अर्चविग्रहांच्या रूपात त्यांचं दर्शन करू शकतो पहा. मग आता भगवान श्रीकृष्णांचं आपण दर्शन कसं करायचं तर ह्याच्याविषयी थोडंसं आपण समजून घेऊया. म्हणजे मंदिरात श्रीविग्रहांचं दर्शन करताना आपण श्रीविग्रहांच्या चरण कमलांपासून सुरुवात करायची पहा. मग हळूहळू वर जात क्रमशः मांड्या आणि त्यानंतर कटी म्हणजे कमरेचा भाग मग त्यानंतर छाती म्हणजे वक्षस्थळापर्यंत यायचं. मग त्यानंतर श्रीमुखाचं दर्शन करायचं आणि भगवान श्रीकृष्णांच्या म्हणजे चरण कमलांचं आपण कसं दर्शन करायचं तर हे आपण समजून घेतलं. म्हणजे कधी आपण प्रत्यक्ष मुख म्हणजे आपण सरळ मुख असं म्हणजे त्याचं दर्शन करू नये तर आपण त्यांच्या चरण कमलांचं दर्शन करावं पहा. मग इथं श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांची आत्या आहेत कुंती माता ह्या मग त्यांना संकोच वाटू नये किंवा त्यांचं मन दुखावलं जाऊ नये यासाठी त्यांनी काय केलं चरणांपासून दर्शन न करता मुखांपासूनच दर्शन केलं कारण त्यांचा नातेसंबंध आहे. आणि कटीपासून हळूहळू हळूहळू त्या दृष्टी टाकत शेवटी त्या चरण कमलांशी आल्या. म्हणजे हे सगळं जे आहे ते कशामुळे आहे? ते त्यांच्या आत्या आहेत म्हणून त्यांनी अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णांच्या इंद्रियांना आनंद देण्यासाठी ते आदिपुरुष आहेत परमपुरुष आहेत असे गोविंद आहेत तर त्यांच्या इंद्रियांना आनंद देण्यासाठी त्यांनी काय केलं तर त्यांनी त्यांच्या श्रीमुखापासून दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी चरण कमलांचं दर्शन घेतलं. म्हणजे पहा अशा उच्च श्रेणीमध्ये जे भक्त असतात की ते त्यांचे नातेवाईक म्हणून लीला करायला येतात मग असे जे भक्त असतात नंतर त्यांच्याशी प्रेमाचं आदान प्रदान त्या नात्यामध्ये होत असतं भगवान श्रीकृष्णांचं. आणि त्यावेळेला त्यांना मग ह्या प्रेमाच्या नात्यातून दर्शन करताना म्हणजे संकोच वाटू नये त्यांचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून एक भक्त काय करेल काळजी घेईल. आणि ह्यासाठी त्यांनी काय केलं त्यांचं खरं तर भगवान श्रीकृष्णांचं दर्शन कसं घेतो आपण चरण कमलांपासून घेतो पण त्यांनी काय केलं श्रीमुखापासून चरण कमलांपर्यंत दर्शन घेतलं. यातून आपण काय शिकायचं तर भगवान श्रीकृष्णांना ज्यात संतुष्ट आहे मग एखादी गोष्ट जी आहे तर ती म्हणजे स्वतःच्या इच्छेविरुद्ध एखादा भक्त करेल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये त्रास असेल क्लेश असतील तरी एखादा भक्त करतो पाहती सहन करतो. पण त्याद्वारे तो काय करत असतो की भगवान श्रीकृष्ण ज्याद्वारे संतुष्ट होतील त्यांचं मन दुखावलं जाऊ नये यासाठी तो कर्म करेल म्हणजे त्यांच्या संतुष्टीसाठी त्यांना आनंद देण्यासाठी कर्म करतो. जसं प्रल्हाद महाराजांनी केलं काय केलं भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी त्यांनी काय केलं तर ते स्वतः म्हणजे त्यांना भूतांच्या गुहेत ठेवलं. हिरण्यकशिपू जे पिता होते त्यांच्या त्यांनी त्यानंतर त्यांनी काय केलं तर सापांच्या गुहेत ठेवलं कड्यावरून ढकलून दिलं. त्यानंतर होलिका मातेसह म्हणजे होलिका जी त्यांची बहीण आहे तिच्यासह ठेवलं आणि त्या अग्नीमध्ये त्यांना ठेवलं.
पण तरी देखील बिलकुल त्यांना काही त्रास झाला नाही. म्हणजे सगळे क्लेश सोसले त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्यावर ठाम श्रद्धा आणि विश्वास ठेवून. मग असे भक्त असतात, म्हणजे असे जे शुद्ध भक्त असतात ते काय करतात, तर भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी क्लेश सहन करायला पण ते पुढे मागे पाहत नाहीत पहा. आणि भगवान श्रीकृष्णांना ज्या गोष्टीमध्ये संतुष्टी मिळते त्या गोष्टी करायचा त्यांचा प्रयत्न असतो. मग दर्शन घेण्याची खरं तर भक्तांनी घ्यायची अशी पद्धती आहे, पण जर भगवान श्रीकृष्ण आहेत तर त्यांच्या त्या आत्या आहेत आणि त्या भावामध्ये त्यांचं मन दुखावलं जाऊ नये. म्हणजे आपले जे म्हणजे भाचे या भूमिकेत भगवान आहेत, मग त्यांच्याशी प्रेमाचं आदान प्रदान करतात, हा वात्सल्य भाव आहे. म्हणून त्यांनी काय केलं, तर त्यांच्या श्रीमुखापासून चरण कमलांपर्यंत दर्शन केलं. असा कुंती महाराजांचा जो भाव आहे इथे, हा वात्सल्य भाव आपण शिकूया. त्याचबरोबर अर्चविग्रहांचं महत्व, म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा अर्चावतार कसा, की ज्याला पुष्पमाळा घातलेल्या असतात आणि त्याचं वर्णन अत्यंत सुंदर असतं. कमळाची उपमा देऊन त्यांनी केलंय. तर कमळ हे कशाचं प्रतीक आहे, अत्यंत म्हणजे शांती आणि काय म्हणतो समाधान आणि आनंदाचं प्रतीक आहे ना. भगवान काय, सच्चिदानंद परम आनंदाचं ठिकाण, संपूर्ण ज्ञानाने युक्त असलेले शाश्वत असे भगवान आहेत. मग त्यांचं हे चिन्ह आहे कमळ हे, की जे आपल्याला काय म्हणजे या सगळ्यातून आपल्याला काय म्हणजे हे सगळ्यातून काय अंकित करतं, तर जिथे भगवान आहे तिथे काय आहे, सगळं सर्वत्र आनंद आहे, समाधान आहे, शांती आहे. मग आणि जिथे भगवान नाही तिथे काय आहे, क्लेश आहे, यातना आहे, दुःख आहे. मग आता आपण निवडायचं की आपण कुठे आपला पक्ष कुठे, किंवा आपण म्हणजे कोणाचा संग करायचा. आपण भौतिक जगतामध्ये म्हणजे अशा क्लेश दुःख असणाऱ्या ठिकाणी इंद्रिय तृप्ती करत मायेचा संग करायचा, की भगवान श्रीकृष्णाचा संग करायचा, की जे परमानंदाचं ठिकाण आहेत, की जे आपल्या इंद्रियांना तृप्त करणार आहेत, आनंद देणारे आहेत. जेव्हा आपण त्यांच्या इंद्रियांना तृप्त करायचा प्रयत्न करतो तेव्हा भगवान काय करतात, आपल्यावर कृपा करतात. मग हेच कुंती माता या सगळ्या श्लोकातून आपल्याला सांगतायत पहा, हे आपण समजून घेत पुढे जाऊ. आता श्रीकृष्ण हा माताजी पुढचा श्लोक घेऊ. हा. यथा ऋषिकेश खलेन देवकी कंसेन रुद्धाति चिरं शुचार्पिता विमोचिताः च सहजा सहात्मजा विभो त्वयेन नाथेन मुहुर्विपद्गणात्. आता ह्याचा अर्थ काय आपण समजून घेऊया, की हे ऋषिकेश, हे ईश्वरेश्वरा, तुम्ही माता देवकीला बंदीशाळेतून मुक्त केलं. दुष्ट कंसराजाने तिला दीर्घ काळपर्यंत बंदित करून टाकलं होतं आणि अपार दुःख दिलं. तसंच तुम्ही माझे आणि माझ्या मुलाचं वारंवार कोसळलेल्या संकटातून सदैव संरक्षण केलं. आता ऋषिकेश म्हणजे काय, इंद्रियांचे स्वामी. खलेन म्हणजे काय, द्वेषी. असा कोण होता, कंस होता. त्याने काय केलं, तर देवकी माता जी आहे तर तिला त्यांनी काय केलं, तर तुरुंगामध्ये टाकलं किंवा बंदीशाळेमध्ये टाकलं. म्हणजे कशासाठी, तर आकाशवाणी झाली होती की हिचा 8वा पुत्र काय करेल, कंसाचा वध करेल. मग असे जे असुरी प्रवृत्तीचे लोक असतात तर ते काय करतात, म्हणजे त्यांचे जे गुण असतात ते प्रकट करतात पहा. म्हणजे आपली भगिनी आहे देवकी, हा सुद्धा विचार केला नाही कंसाला. तात्काळ तिचे जे केस आहेत ते पकडले आणि तलवार उपसली आणि वार करायला निघाला. तेव्हा वासुदेवाने काय सांगितलं, की आता तरी तुला काही पुत्र नाहीये, म्हणजे पुत्रापासून धोका नाहीये, कारण आम्हाला जेव्हा पुत्र होतील तेव्हा अ, तो वध करेल 8वा पुत्र. मग तुझ्याकडे मी पुत्र आणून देईन असं सांगितलं. मग कंसाला ते पटलं आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, की कंसराजाने दीर्घकाळपर्यंत त्यांना बंदी करून टाकलं होतं आणि त्याला दुःख दिलं. म्हणजे का, तर देवकीच्या 8व्या मुलाकडून मारले जाण्याच्या भीतीने, म्हणजे त्यांनी असा सगळा म्हणजे त्यांना त्रास देण्याचा भाग केला होता. म्हणजे काय, की असे जे असुरी प्रवृत्तीचे लोक असतात ते काय करतात, भगवान श्रीकृष्णाचे जे भक्त आहेत तर अशा लोकांना काय करतात, तर त्रास देतात, त्यांचा छळ करतात. मग त्यावेळेला काय होतं, भगवान स्वतः अवतरित होतात पहा, आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि त्याचबरोबर धर्माची काय करतात, तर पुनर्स्थापना करण्यासाठी, संस्थापना करण्यासाठी भगवान हे अवतरित होत असतात. तर श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या जन्मापूर्वी जे
काही पुत्र जन्माला आले होते म्हणजे देवकी मातेच्या पोटी, त्यांचा सगळ्यांचा कंसाने वध केला होता. पण श्रीकृष्ण त्यातून वाचले गेले, कारण नंद महाराजांच्या घरी त्यांना नेऊन पोहोचवलं होतं. म्हणजे नंद महाराज हे श्रीकृष्णांचे पालक पिता झाले, आपण समजून घेऊ. आणि त्या कुंती देवी तिच्या मुलांसहित संकटांच्या म्हणजे जे मालिका आहेत वेगवेगळ्या, तर त्या म्हणजे त्यांचा एक प्रकारे म्हणजे रोज एका संकटान म्हणजे जे आहे तर त्याला तोंड देत होते. मग अशा अनेक वेळा त्या वाचलेल्या होत्या. म्हणजे खरं पाहता भगवान श्रीकृष्णांनी कुंती देवीवर अधिक कृपा केली होती. याचं कारण काय पहा, म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी देवकीच्या दुसऱ्या मुलाला वाचवलं नाही. म्हणजे देवकी जे आहे तर त्यांच्या पोटी एकूण भगवान श्रीकृष्ण सोडून म्हणजे 7 पुत्र जन्माला आले. मग त्यापैकी त्यांनी म्हणजे कुठल्याही मुलाला वाचवलं नाही. पण कुंती माता जे आहे तर त्यांच्यावर त्यांनी विशेष कृपा केली. मग हे असं का घडलं, हा भाग आपण समजून घेऊया. म्हणजे त्यांनी देवकीच्या दुसऱ्या मुलाला सुद्धा वाचवलं नाही. भगवान श्रीकृष्ण आहेत ते, आणि ते स्वतः अवतार धारण करणार होते 8व्या पुत्राच्या रूपामध्ये. मग भगवान श्रीकृष्णांसाठी म्हणजे एका निमिषात सगळं काही शक्य आहे, हो की नाही. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची इच्छा जेव्हा होते तेव्हा ते परम सत्य बनते, आणि भगवान श्रीकृष्ण फक्त त्यांची इच्छा करतात तेव्हा भौतिक प्रकृती निर्माण होते. भौतिक सृष्टी म्हणजे त्यांच्या इच्छेनं सर्व काही होतं, त्यांना स्पर्शही करावा लागत नाही भौतिक प्रकृती किंवा सृष्टीला निर्माण करण्यासाठी. मग असं असं जे भगवान आहेत म्हणजे पुरुषोत्तम असे, किंवा असे जे परम परमेश्वर भगवान आहेत, असे सामर्थ्यशाली जे भगवान आहेत, तर त्यांच्यासाठी काय अवघड होतं म्हणजे हे सगळं, की आधीचे पुत्र पण त्यांना जीवदान देऊ शकले असते भगवान. म्हणजे जर त्यांनी ठरवलं असतं किंवा त्यांनी मनात आणलं असतं, किंवा भगवान श्रीकृष्णांची जेव्हा इच्छा होते किंवा त्यांचं जे मन आहे ते कसं आध्यात्मिक आहे पूर्णतः, त्यांच्या मनात जेव्हा इच्छा येते तेव्हा ते कृती घडलेली असते. आणि आपल्या मनात जेव्हा इच्छा होते तेव्हा आपल्याला ते कार्य कसं करायला अडचणी येतात पहा, आणि एवढं करून ते मनासारखं होईल असं नाही. पण आपल्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या मनामध्ये हाच फरक आहे. त्यांचं पूर्णतः कसं आहे आध्यात्मिक मन आहे, आणि त्यांचं प्रत्येक इंद्रिय कसं आहे आध्यात्मिक आहे, पण आपलं शरीर कसं आहे भौतिक आहे. आणि आपल्यामध्ये आणि भगवान श्रीकृष्णांच्या मनामध्ये हाच फरक आहे पहा. मग भगवान श्रीकृष्णांना काय अवघड होतं, म्हणजे त्यांना ह्या दोन जे आहेत म्हणजे दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातव्या पुत्रांना वाचवणं बिलकुल अशक्य नव्हतं. पण भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, तर देवकीच्या दुसऱ्या मुलाला त्याने नाही वाचवलं, पण कुंतीच्या सगळ्याच्या सगळ्या मुलांचं पाचीचे पाची जे पांडव होते त्यांचं रक्षण केलं. त्याचं कारण काय होतं, देवकीचे पती वसुदेव हे जिवंत होते, पण कुंती देवी कशा होत्या, विधवा होत्या. पांडू महाराजांचा काय झाला होता, मृत्यू झाला होता, आणि तिला सहाय्य करणारे कृष्णा व्यतिरिक्त कोणीही नव्हतं. म्हणजे काय, की अधिक संकटात बसलेल्या भक्तावर भगवान काय करतात, अधिक कृपा करतात. ते कधी कधी शुद्ध भक्तांना अशा संकटात सुद्धा टाकतात, कारण अशा असहाय्य स्थितीत भक्त भगवान श्रीकृष्णांकडे अधिक अधिक ओढला जातो. म्हणजे भक्ताला भगवान श्रीकृष्णांची जितकी अधिक ओढ तितकं अधिक यश पहा. म्हणजे हे रहस्य आता ह्याच्यातून श्रील प्रभुपाद आपल्याला उलगडून सांगतात पहा. कुंतीमातेच्या श्लोकातून अशी सुंदर सुंदर रहस्य त्या प्रार्थनातून आपल्याला उलगडत जातात पहा. म्हणजे आपण हे समजून घेऊया, की आपल्या जीवनामध्ये अधिक संकट असतात तेव्हा आपल्याला काय वाटतं, की भगवान म्हणजे भौतिक आपलं मन काय विचार करतं, की भगवान मला ही संकट अडचणी का देतोय, ह्या समस्या संपत नाहीत. पण हीच तर खरी भगवान श्रीकृष्णांची कृपा असते पहा. हा भाग आपण समजून घेऊया. म्हणजे आणि जो कोणी अधिक संकटात असतो तर त्याच्यासाठी भगवान तत्पर असतात. जसं कुंती महाराणींचं होतं पहा. त्यांना श्रीकृष्णा व्यतिरिक्त त्या म्हणजे कोणाच्या आधारावर त्या अवलंबून होत्या. कृष्ण जे होते तर त्यांच्या पूर्णतः म्हणजे त्यांच्या आश्रयावर म्हणजे कुंती माता ह्या म्हणजे पूर्णतः अवलंबून होत्या. मग असंच आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे, की पूर्णतः कृष्णावर आश्रित आपण असलं पाहिजे भक्त म्हणून. कृष्ण जे आहे तर त्यांनी आपलं सगळं दायित्व घेतलेलं आहे हे आपण जाणलं पाहिजे. आपण स्वतःलाच कर्ता मानतो, म्हणजे काय करतो ही कृती म्हणजे काही करतो आपण कर्तव्य कर्म म्हणून करतो, हे सुद्धा मी केलं माझ्यामुळे झालं. हे जे काही संपत्ती आहे ही मला स्वकष्टार्जित आहे, माझ्यामुळे निर्माण झाली. अशा पद्धतीने आपण अहंकारामध्ये असतो, तो मिथ्या अहंकार म्हटलं गेलं. मग अशा मिथ्या अहंकारामुळे काय होतं, की आपण खरं तर हे कशामुळे मिळवलेलं असतं, आपल्या पूर्वजन्मीचं सुकृत असतं. आणि मागच्या जन्मी जे काही कर्म केलेलं असतं त्याचे फलदायी परिणाम असतात. भगवान साक्षी असतात आपल्या हृदयामध्ये, परमात्मा स्वरूपात ते उपस्थित असतात, आणि त्यानुसार आपल्याला जे असतं तर तो पुढचा जन्म मिळत असतो. म्हणजे काय, की पूर्वजन्मीचं सुकृत असतं. म्हणून पहा, मनुष्याला 4 गोष्टी चा गर्व असतो. तारुण्य किंवा सौंदर्य, त्यानंतर त्याच्याकडे असलेली संपत्ती म्हणजे वैभव,
तिसरं म्हणजे त्याच्याकडे असलेलं ज्ञान, बुद्धिवान असतात, काही शास्त्रज्ञ असतात पहा, हो की नाही, काही श्रीमंत असतात, संपत्तीचं घर म्हणजे काही श्रीमंत असतात पहा, मोठे मोठे धनिक व्यापारी आपण भारतामध्ये आहेत. त्यानंतर सौंदर्य किंवा तारुण्य म्हणजे आपण अभिनेत्री वगैरे पाहतो पहा, सुंदर सुंदर, त्यांच्याकडे सौंदर्य खूप चांगलं असतं, म्हणजे सुंदर असे असतात त्या. आणि चौथी गोष्ट म्हणजे काय, तर जे काही आहे म्हणजे आपल्याकडं बुद्धिमत्ता आहे, तर त्याचा गर्व असतो. पण हे सगळं कोणामुळे मिळालंय? कृष्णामुळे. कृष्णांकडची ऐश्वर्य आहे ते कृष्णांकडून आपल्याला मिळाले. म्हणजे एखादा धनिक व्यापारी पाहून काय आपण म्हटलं पाहिजे की हे सगळं कृष्णांची कृपा म्हणून त्याला मिळालंय, किंवा आपल्याला जरी म्हणजे हे सगळं मिळालेलं आहे, तर हे कोणामुळे मिळालंय? म्हणजे ही धन संपत्ती कृष्णांची कृपा म्हणून मिळालंय. आपल्याला सौंदर्य मिळाले कृष्णांची कृपा म्हणून मिळाले. एखादी सुंदर अभिनेत्री तर कृष्णांची केवढी सुंदर कलाकृती आहे असं आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे त्यानंतर एखाद्या बुद्धिमान असतो, खूप शास्त्रज्ञ असेल किंवा एक अत्यंत निष्णात असा तत्ववेत्ता असेल, मग त्याच्याकडे जी बुद्धी आहे, म्हणजे बुद्धिमानाची बुद्धी कोण आहे? श्रीकृष्ण आहेत स्वतः, हो की नाही? मग हे सगळं कृष्णामुळे मिळालेलं असतं. पण होतं काय की आपण हे सगळं म्हणजे जे आहे तर हे विसरून जातो आणि आपण स्वतःलाच करता मानतो पहा. आणि प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये अशा पद्धतीने आपण बांधले जातो आणि कृष्णाशी असलेला आपला संबंध असतो त्याचाच विस्मरण करतो. म्हणजे कुठला तरी संबंध आपला हवा ना, तर आपण कृष्णाची प्रेममय भक्तिमय सेवा करू, हो की नाही? जसं आई आणि पुत्र यांचा संबंध असतो, म्हणजे तिथे वात्सल्य भाव आहे. जे लहान बाळ असतं तर ते जेव्हा लहान असतं तेव्हा त्याचं सगळी सेवा आई करते. मग त्या बाळामध्ये आणि त्या आईमध्ये प्रेमाचा बंध म्हणजे एक प्रकारचा तो संबंध निर्माण होतो. आणि त्या योगे ते जर नातं तयार होतं, मग त्या योगे काय करते, आई बाळाची सेवा करते. मग तो जेव्हा पुत्र होतो म्हणजे हळूहळू, म्हणजे तेव्हा तो काय करतो, आपल्या माता पित्यांची सेवा करतो. पण हा संबंध प्रस्थापित व्हावा लागतो तिथे आणि मग सेवा होते. म्हणजे काय की सेवा होण्यासाठी आधी संबंध प्रस्थापित व्हावा लागेल, आणि संबंध प्रस्थापित होण्यासाठी आपल्याला भाव पाहिजे. आणि तो जो भाव आहे, तो भाव येण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? शरण गेलं पाहिजे कृष्णांना. तेव्हा आपल्या हृदयामध्ये काय येईल? कृष्णाविषयी प्रेम उत्पन्न होईल. मग ते शरण जायचं म्हणजे जायचं तरी कसं हे देखील आपल्याला कळलं पाहिजे, हो की नाही? मग तो शरण भाव जो आहे तर तो कसा आहे, तर हे कुंती मातांकडून आपण शिकावं. म्हणजे भरपूर सारी संकट आहेत, भौतिक समस्या आपल्याला आहेत एक बद्ध जीवात्मे म्हणून. मग ह्या अधिक संकटात असलेल्या भक्तावरच भगवान विशेष कृपा करतात, अधिक कृपा असते. मग आपल्या सारख्या भक्तांना कधी कधी संकटात टाकतात पण, आणि अशा असहाय स्थितीमध्ये का टाकतात, तर असं का ठेवतात, तर भगवान जे आहेत तर ते त्यांच्याकडे आपण भक्त म्हणून अधिक अधिक ओढले जाऊ पा. म्हणजे भक्ताला भगवान श्रीकृष्णांची जितकी अधिक ओढ तेव्हा तितके अधिक यश, म्हणजे जितकं अधिक आकर्षण, जितकं अधिक प्रेम तितकं अधिक यश पहा. तर म्हणजे काय, कृष्णा रेसिप्रोकेट्स, म्हणजे काय, जितकं अधिक प्रेम अधिक तळमळ तेवढं अधिक यश. म्हणजे काय, जितकी अधिक संकट जितकी अधिक असहायता तितकं कृष्णांचं स्मरण होतं आपल्याकडून. पुढे आता कुंती माता म्हणतात म्हणजे की काय, की अशा पद्धतीनं म्हणजे हे जे दुःख आहे तर ते जे आहे तर अशा पद्धतीनं दुःख जेव्हा दिलं होतं तर त्यावेळेला काय झालं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे वसुदेव आणि देवकी जे आहे तर त्यांना जे दुःख म्हणजे दिलेलं गेलेलं होतं कंसाकडून, आणि दीर्घकाळ त्याने बंदीत टाकलं होतं पहा. तर असे जे ईश्वरेश्वरा म्हणजे ईश्वरांचे ईश्वर असे जे आहेत भगवान श्रीकृष्ण, तर त्यांनी काय केलं, तर ह्या कंसाच्या म्हणजे तावडीतून जे देवकी आहेत आणि वासुदेव आहेत तर त्यांनी काय केलं, सोडवलं किंवा त्यांची सुटका केली. आणि असे जे भगवान आहेत की जे माझे आणि माझ्या मुलांचं वारंवार कोसळलेल्या संकटातून सदैव रक्षण करणारे आहेत, तर त्यांच्या चरणी काय करते, मी नमस्कार करते. अशा पद्धतीने ती काय करते, त्यांना प्रणाम करते. म्हणजे काय की इथे पहा, अशा असहाय स्थितीत असलेला भक्त काय करतो, भगवान श्रीकृष्णाकडे अधिक अधिक ओढला जातो. आणि भगवान त्याच्यासाठी काय करतात, आपली जितकी अधिक म्हणजे त्याची ओढ तितकी कृपा करत असतात. आणि म्हणून ते एखाद्या भक्ताचं यश असतं पहा. असे जेव्हा आपण म्हणजे दृष्टिकोन घेऊ तेव्हा काय होईल, भक्ती मार्गावर आपण उन्नत होऊ. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही यश असतं, जे काही आपल्याला सुख असतं, तर हे काय असते, भगवान श्रीकृष्णांची कृपा असते. आणि जे काही आपल्याला अपयश येतं, जे असाध्य म्हणजे जे गोष्टी आपल्याला साध्य होत नाही किंवा जे मिळत नाही आपल्याला पण जे मिळवायची इच्छा आहे, मग ही भगवान श्रीकृष्णांची काय असते, इच्छा असते. कारण आपल्याला भगवान श्रीकृष्ण अशा परिस्थितीमध्ये का ठेवतात असहाय्य, तर अधिक अधिक आपण त्यांच्याकडे ओढले जाऊ, अधिक अधिक आकर्षित होऊ, आणि त्याद्वारे
आपली जेवढी ओढ अधिक, जेवढी तळमळ अधिक, तेवढी कृष्णांची काय होते, आपल्यावर कृपा असते. हेच तर एका वक्ताचं यश असतं. मग हेच रहस्य खोलतात पहा कुंतीमाता ह्या श्लोकाच्या भावार्थातून. आपण हा भाग जाणून घेतला. म्हणजे आपल्या जीवनामध्ये वारंवार संकट येतात किंवा दुःख येतात, तेव्हा आपण काय केलं पाहिजे, खचून न जाता, गळून न जाता. कुंतीमातांनी कसं सांगितलं की कंसाने ज्या वेळेला देवकी आणि वासुदेव यांना बंदीशाळेत टाकलं, त्यावेळेला त्यांची सुटका करणारे, त्यांना मुक्त करणारे, ह्या सगळ्या अपार दुःखातून भगवान होते. त्याचबरोबर माझ्या मुलांचं वारंवार संरक्षण करणारे, काळजी घेणारे कोण होते, भगवान होते. मग हा भाव आपला असला पाहिजे. संकटांचा सगळ्या सामना केला त्यांनी आणि धैर्याने तोंड दिलं, आणि त्यावेळेला त्यांनी हे जाणलं की हे सगळं आहे ते कृष्ण आपले म्हणजे आहेत, तर त्यांनी दायित्व घेतलंय. त्यामुळं त्यांच्या म्हणजे कृपेमुळं आपल्याला सगळ्यातून संरक्षण मिळणार आहे, हा त्यांचा दृढ विश्वास आणि श्रद्धा होता. त्यामुळे त्यांनी नेहमी सगळ्या पांडवांनी, कुंतीमातांनी त्यांचं गुरु म्हणून आज्ञेचं पालन देखील केलं पहा. असा दृढ श्रद्धा, असा विश्वास आपल्या हृदयामध्ये कुंतीमातांच्या सारखा जेव्हा निर्माण होईल, मग तेव्हा आपण काय म्हणजे तेव्हा आपल्याला तो भाव त्यांचा लक्षात येईल. मग हाच भाव आपल्या आचरणात आणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, की अशी अपार दुःख, अपार संकट कोसळले, पण वारंवार माझ्या संरक्षणासाठी श्रीकृष्ण ते उपस्थित होते. मग असंच आपल्या जीवनामध्ये, भौतिक जीवनामध्ये वारंवार दुःख आणि संकट ऋतुचक्राप्रमाणे येत राहतील. मग त्यावेळेला माझ्या हृदयात उपस्थित असलेले परमात्मा जे आहेत, तर ते माझ्या रक्षणासाठी सदैव उपस्थित आहेत. आणि मी कधीही एकटा नसेल, तर भगवान श्रीकृष्ण माझ्या सोबत आहेत. तर हे आपली भावना असली पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते मला सगळ्या संकटातून पार करू शकतील, हा भाव असला पाहिजे. आणि सगळ्या म्हणजे सगळ्या जीवात्मांचं आश्रयाचं ठिकाण म्हणजे कोण आहे, तर श्रीकृष्ण आहेत पहा. मग हे जेव्हा आपल्याला आकलन होईल, तेव्हा काय होईल, म्हणजे आपलं जीवन जे आहे तर ते कृष्ण जी कृपा आहे तर त्यांनी समृद्ध होईल. अन्यथा काय होईल, आपण स्वतःलाच करता मानतो, जे काही आहे ते माझ्यामुळं, की जसं शिशुपालाचं झालं, त्याने मत्सर केला, तर त्याद्वारे काय झालं, तो कृष्णांच्या म्हणजे कृष्णांच्या द्वारे दंडित झाला. म्हणजे जे काही बल, ऐश्वर, समृद्धी मिळाली असते ते कृष्ण कृपेने मिळवलेली असते. आणि हे आपण समजून घेणं, मी कृष्णांचा अंश आहे आणि कृष्णांची माझ्यावर कृपा आहे, जीवात्मक मी अंश आहे आणि कृष्णांची माझ्यावर ही कृपाच आहे की मला जे सुख मिळाले, जे काही आहे ते. आणि कृष्णांची इच्छाच आहे की मी ह्यापेक्षा अधिक म्हणजे जे आहे शिक्षेसाठी पात्र होतो. पण कृष्णांचीही माझ्यावर काय आहे, अशी पद्धतीने कृपा आहे की त्याद्वारे मला थोडेसेच काय झाले, तर ही शिक्षा झाली. आणि जे मला काही सुख आणि समाधान, जे काही शांती मिळाली किंवा जे ऐश्वर मी भोगतोय, ही कृष्णांची इतकी कृपा आहे की म्हणजे माझ्यासारखा पतित जीव या कृपेस पात्र पण नाही, पण त्यांची जी असीम कृपा आहे, तर त्याद्वारे मला हे सुख, आनंद मला उपभोगायला मिळत आहेत. आणि अशा पद्धतीनं म्हणजे कृष्ण जे आहे तर त्यांची इच्छा आहे, म्हणून हे सगळे संकट जे आहे तर ती माझ्यासाठी आहेत. आणि मी त्यांना काय केलं पाहिजे, तर त्यांना सामोरं गेलं पाहिजे. आणि त्यावेळेला जी प्रत्येक गोष्ट आहे तर त्यावेळेला माझा भाव काय असेल, तर श्रीकृष्ण माझ्या सोबत आहेत, परमात्मा माझ्या हृदयात उपस्थित आहेत. श्रीकृष्ण जे आहे तर त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या योजनेनुसार माझ्यासाठी हे घडत आहे. हा जेव्हा आपण भाव ठेवू, तेव्हा काय होईल, तर आपण कृष्णांच्या कृपेस पात्र होऊ. जसं कुंती मातांचा भाव आहे की माझ्यासाठी सगळ्या अडचणीतून, सगळ्या संकटातून म्हणजे मला संरक्षण देणारे कोण आहात, तुम्ही श्रीकृष्ण आहात. मग हाच भाव आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. आता पुढे जाऊया आपण. विषात्मा अग्ने पुरुषात् दर्शना दस्य भाया वनवास्कृत मृधे मृधे नेह महारथास्त्रो द्रोणस्य द्रोणस्य अस्त्र शाश्म हरेभिरक्षितः. आता इथं काय म्हटलंय की हे कृष्ण, मी तुम्ही आमचे विषयुक्त अन्नापासून, मोठ्या अग्नीपासून
नरभक्षकांपासून, वनवासातील कष्टांपासून, मोठमोठ्या सेनानींच्या शस्त्रास्त्रापासून, दुष्टांच्या सभेत संरक्षक या नात्याने वेळोवेळी संरक्षण केलंय. आणि अशा अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्रापासून तुम्ही आमचं रक्षण केलंय पहा. म्हणजे भक्त काय करतो पहा, भक्त जेव्हा स्तुती करतो त्यावेळेला तो काय करतो, पहिल्यांदा भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांना काय करतो, तर त्यांना तो प्रार्थना करून शरण जातो, त्यांना नमस्कार करतो. भगवान कसे परम श्रेष्ठ आहेत त्याचं वर्णन करून तो नमस्कार करतो. म्हणजे भगवान श्रीकृष्णांना स्तुती किंवा प्रार्थना करायची पद्धती आहे बरं का. मग अशा पद्धतीने तो काय करतो, भगवान श्रीकृष्णांचा महिमा वर्णन करतो, कसे ते परम परमेश्वर आहेत, महिमा गातो. आणि मग त्याद्वारे त्याला तो नमस्कार करतो. मग त्यानंतर तो काय करतो, भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांना त्यांनी ज्या ज्या पद्धतीनं आपल्यावर कृपा केली, तर त्या आपल्यावर त्यांनी कृपा कशा केल्यात आणि आनंद दिला आपल्याला, आपल्याला अशी कृपा वर्षाव करून म्हणजे सुखात ठेवले, तर त्याचं तो वर्णन करतो भगवान श्रीकृष्णांकडं. आणि त्यानंतर तो काय करतो, भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना करतो. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांच्या चरणी, की जे अपेक्षित आहे की एक जीवात्मा म्हणून त्यांनी प्रार्थना करणं. आणि त्यानंतर त्याला काही मागायचं असेल तर ते मागतो. आणि तिथे तो काय म्हणतो, तुम्हाला जर मी यासाठी पात्र असेल, योग्य असेल किंवा तुमची कृपा होण्यासाठी मी पात्र असेल तर तुम्ही करा. अशा पद्धतीनं तो काय करतो, याचना करतो त्यांच्याकडे. आणि आपल्या जे चुका झाल्या, त्रुटी झाल्या, तर त्या क्षमा त्यासाठी तो क्षमेची पण याचना करतो पहा. तर अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांना आळवण्याची किंवा शरण जाण्याची किंवा प्रार्थना करायची ही पद्धत आहे. आणि मग त्यानंतर तो काय करतो, की जे काही भगवान श्रीकृष्णांकडं आपली इच्छा आहे तर ती प्रदर्शित करतो. आणि ती इच्छा कुठली असावी, तर ती आध्यात्मिक म्हणजे असावं. म्हणजे इच्छा जी आहे ती, भौतिक सुखाच्या गोष्टी भगवान श्रीकृष्णांना कधीच एखादा भक्त मागत नाही पहा. म्हणजे काही शुद्ध भक्तांचं लक्षण असतं. म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा आपण श्रीकृष्णांकडे प्रार्थना करतो, याचना करतो, तर तेव्हा भगवान काय होतात, संतुष्ट होतात. हे सर्वप्रथम काय केलं जातं, एखाद्या भक्तांकडून महिमा मंडळ करून त्याला नमस्कार केला जातो. मग त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने वेगवेगळ्या संकटातून आपल्याला कसं वाचवलं यासाठी त्यांची यशोगाथा तो गातो. म्हणजे अशा पद्धतीनं स्तुती करतो भगवान श्रीकृष्णांची, त्याचं स्मरण करतो. त्यांनी वेगवेगळ्या प्रसंगी कसं त्याला रक्षण दिलं, कशा पद्धतीनं त्याला संतुष्ट केलं, सुख समाधान दिलं, शांती दिली, संरक्षण दिलं. मग त्यानंतर तिसऱ्यांदा तो काय करतो, तर आपल्या म्हणजे आपल्यासारखा पती जीव जो आहे त्यासाठी पात्र पण नाही तरी देखील भगवान श्रीकृष्णाला तो प्रार्थना करतो, की आपल्या चुका त्रुटींच्या बद्दल काय करतो, तो क्षमेची याचना करतो. आणि त्यानंतर तो प्रार्थना करतो की तुम्हाला जर आवश्यक असेल, म्हणजे योग्य वाटत असेल माझ्यासाठी हे सर्व, आणि मी त्यासाठी जर पात्र असेल तर तुम्ही मला ते प्रदान करा. जसं अर्जुनाने सांगितलं की तुम्हाला जर मी हे विश्वरूप आहे तर हे पाहण्यासाठी एक पात्र शिष्य वाटत असेल किंवा ह्या सगळ्यासाठी पात्र वाटत, तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मला ते दाखवा असं सांगितलं. त्यांनी असं नाही सांगितलं मला ते दाखवा, जे उत्तम शिष्याचे काय आहेत, गुण आहेत किंवा उत्तम भक्ताचे गुण आहेत. मग असंच कुंती माता आहेत, एक उत्तम शिष्य आहेत आणि उत्तम भक्त आहेत. आणि त्यामुळे त्या अशा पद्धतीने प्रार्थना करतायत पहा. आणि त्यानंतर मग आता त्या काय म्हणतात, तर इथं पांडवांवर झालेल्या वारंवार संकटांचा उल्लेख आहे या श्लोकामध्ये. की देवकीचं जीवन कसं होतं, सुखी होतं. तिच्या द्वेषी भावानं तिला एकदा तुरुंगात म्हणजे टाकलं आणि दुःखात टाकलं. पण कुंती देवी ज्या होत्या आणि त्यांची मुलं यांच्यावर वर्षानुवर्ष एकामागून एक मोठमोठी संकट आली ती. दुर्योधन आणि त्यांच्या मंडळांनी काय केलं, राज्याच्या लोभामुळे, म्हणजे ते सगळे जे कौरव होते तर त्यांनी काय केलं, दुर्योधनासोबत प्रत्येक वेळी काय केलं, तर कुंतीच्या मुलांना म्हणजे पांडवांना त्रास दिला. हो की नाही. मग कुंतीच्या मुलांचं रक्षण कोणी केलं, श्रीकृष्णांनी केलं. मग एकदा भीमाला त्यांनी अन्नातून विष द्यायचा प्रयत्न केला. मग एकदा पांडवांना लाक्षागृहात ठेवून लाक्षागृहाला आग लावण्यात आली. मग एकदा कौरवांच्या दुष्ट सभेत द्रौपदीला खेचून आणून तिला विवस्त्र करून अपमानित करायचा प्रयत्न केला गेला. मग भगवान श्रीकृष्णाने काय केलं, म्हणजे अपरिमित लांबीचं वस्त्र असं त्यांनी पुरवलं. म्हणजे भगवान स्वतः वस्त्राचं रूप धारण केलं त्यांनी, भगवान श्रीकृष्णांनी वस्त्र बांधले. आणि त्यांनी काय केलं,
म्हणजे कुंती मातेची कोण आहे, स्नुषा आहे द्रौपदी. तर तिचं वस्त्र पुरवून काय केलं त्यांनी, लाज राखली का. मग दुर्योधनाची मंडळी तिला विवस्त्र अवस्थेत पाहू शकली नाही. म्हणजे काय, इथे भगवान जे आहेत त्यांनी आपली आर्त अशी जी भक्त आहे, म्हणजे कोण आर्त त्यांनी हाक मारणारी भक्त द्रौपदी जी आहे, तर तिचं काय केलं, संरक्षण केलं. मग जेव्हा ते वनवासात गेले तेव्हा भीमाला मांसभक्षक हिडिंब नावाचा राक्षस होता, त्याच्याशी लढावं लागलं होतं. पण भगवान श्रीकृष्णाने तिला वाचवलं. मग एवढंच नाही, तर ह्या सगळ्या संकटानंतर कुरुक्षेत्राचं युद्ध लढलं गेलं. मग तिथं अर्जुनाला द्रोण, भीष्म, कर्ण अशा सगळ्या बलाढ्य योद्ध्यांशी टक्कर द्यायला लागली. मग हे सगळं संपल्यावर देखील उत्तरेच्या गर्भामध्ये जो बालक होता त्याला ठार करण्यासाठी अश्वत्थामाने काय केलं, ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. म्हणजे आपण समजून घ्या की झोपलेल्या अवस्थेत म्हणजे शत्रूवर वार करू नये झोपलेल्या अवस्थेत. पण त्यावेळेला काय केलं, 5 पुत्र जे होते, जे झोपलेले होते छावणीमध्ये, म्हणजे जे पांडव आहेत, तर ते त्यांचे पुत्र जेव्हा झोपलेले होते तेव्हा त्यांना झोपलेल्या स्थितीतच अश्वत्थाम्याने काय केलं, ठार केलं. आणि तेवढं करून म्हणजे इतकं कुकर्म करून तो थांबला नाही. तर त्याने काय केलं, आता तो धावू लागला, आपला पाठलाग आता अर्जुन करतोय म्हणल्यावर त्याच्या रथाचे घोडे आहेत, तर ते दमले. म्हटल्यावर आता काही पर्याय नाही राहिला, म्हणून त्यानं आता हा कुरुवंश जो आहे शेवटचा, तर ह्याचा आपण नाश करूया. म्हणून त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं. म्हणजे जेव्हा आपल्याकडे काही पर्याय उरत नाही तेव्हा ब्रह्मास्त्राचा वापर करतात. पण तो कसा होता, तर तो अज्ञानी होता. त्याचं वर्णन आहे, कसा होता, द्रोणपुत्र होता. तो कसा होता, अज्ञानी होता. म्हणजे त्याची बुद्धी कशी होती, तर तितकी ती प्रगाढ नव्हती. म्हणजे ज्ञानामध्ये तो उन्नत नव्हता. आणि त्यामुळे त्यानं चुकीच्या पद्धतीनं त्या अस्त्राचा उपयोग केला होता. म्हणजे एक ज्ञानी व्यक्ती असतो तर त्याला कशा पद्धतीनं ते अस्त्राचा उपयोग करायचा, तर हे देखील त्याच्या बुद्धीमुळे त्याला समजलं पाहिजे. विवेक बुद्धी आपण म्हणतो. तर त्यामुळं तर त्याने चुकीच्या ठिकाणी अस्त्राचा वापर केला होता. नंतर ते थांबवणं गरजेचं होतं. मग त्यावेळेला उत्तरा मातेनं अत्यंत तळमळीने प्रार्थना केल्या श्रीकृष्णांना. आणि त्यांनी काय केलं, श्रीकृष्णांनी उत्तरेच्या गर्भातील बालकाला म्हणजे जे आहे, तर त्याला ठार मारण्यासाठी जेव्हा अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं, तर त्यावेळेला त्यांनी काय केलं, स्वतः परमात्मा स्वरूपात त्याच्या हृदयामध्ये ते उपस्थित आहेतच त्या गर्भाच्या. तिथे जाऊन त्यांनी काय केलं, आपल्या तेजामुळं ते जे ब्रह्मास्त्र आहे ते निकामी केलं. आणि कुरूंचा म्हणजे ते कुरुपुत्र आहे, तो म्हणजे कौरव वंश मध्येच सर्व येतात, पांडव आणि कौरव. मग आता अं, हा कुरूंचा एकमेव जिवंत असलेला म्हणजे जो वंश अंकुर होता, ते म्हणजे परीक्षित महाराज होते. त्यांचं त्यांनी काय केलं होतं, संरक्षण केलं होतं. मग अशा पद्धतीनं कुंती माता आपल्यावर आलेल्या संकटांच्या वेळी कशा पद्धतीनं श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांनी आपलं रक्षण केलं, संरक्षण केलं. तर हे वर्णन करतात. मग ह्यातून आपण काय शिकायचं, तर आपल्या जीवनामध्ये आपले जे आलेले प्रसंग आहेत ते आठवायचे. आजपर्यंत आपल्या जीवनामध्ये अशी किती संकट आली, तेव्हा वेगवेगळ्या माध्यमातून कोणाची मदत मिळाली, ती कृष्णांचीच मदत होती. आपल्याला कृष्णांचंच नियोजन होतं. पहा, सगळं काही कृष्णाच्या योजनेनुसार घडत असतं. मग ज्या पद्धतीनं कुंती मातांनी म्हणजे असे स्मरण करतात त्या, आणि हे सगळं त्यांचे दिव्य भाव प्रकट करतात की कशा पद्धतीनं कृष्णाने मला ह्या सगळ्या संकटांपासून वाचवलं. विदुरांना पाठवलं, विदुरांच्या माध्यमातून त्यांना निरोप मिळाला. म्हणजे ही सगळी मदत मिळणं हे कोणाचं नियोजन होतं, कृष्णांचं नियोजन होतं. ते भगवान आहेत, अंतर्यामी आहेत, सगळं काही जाणतात, सर्वव्यापी आहेत. मग अशा पद्धतीनं कुंती मातेला त्यांनी मदत केली ना, तिचं प्रत्येक वेळी संरक्षण केलं. मग आपल्या हृदयात असलेले परमात्मा आपल्याबद्दल सर्व काही जाणतात. मग आपल्या प्रत्येक संकटात किंवा प्रत्येक कठीण प्रसंगात का नाही मदत करणार आपल्याला ते, हो की नाही. मग आपण काय करायचं, कृष्णाने आपल्याला कशी मदत केली हे प्रत्येक वेळी आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा समस्या आल्या, मग त्या भौतिक असतील, आध्यात्मिक स्वरूपाच्या ज्या काही असतील, त्या आपण आठवून पाहून त्यावेळेला कृष्णाने आपल्याला कशी मदत केली, कोणाच्या माध्यमातून, तर हे आपण आठवून घेऊन तो भाव वृद्धिंगत करायचा आपण प्रयत्न करूया. म्हणजे हे सगळं कृष्णांचं नियोजन असतं आणि त्यांच्या कृपेमुळेच घडतं. तर हे सगळं आपण व्यक्त करून कृष्णांसमोर कृतज्ञता व्यक्त करणं हे अधिक महत्वाचं राहतं. म्हणजे कृष्ण जे आहेत तर त्यांच्या कृपेमुळं आपण सगळ्या संकटातून कसे सुरक्षित पार पडलो हे कुंती माता इथे व्यक्त करतात. कृतज्ञता भाव इथे व्यक्त होतो. म्हणजे जसा वात्सल्य भाव आपण त्यांचा अभ्यासला पहिल्या श्लोकामध्ये, अच्छा, त्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये काय त्यांचा शरणभाव अभ्यासला, आणि तिसऱ्या श्लोकामध्ये आपण काय अभ्यासला, त्यांचा कृतज्ञता भाव अभ्यासला. हे गुण एका साधकाच्या अंगी, एका भक्ताच्या अंगी असायला हवेत. आणि त्याद्वारे तो काय करू शकतो, भक्तिमय प्रेममय
सेवा जी आहे तर ती करू शकतो किंवा ती उत्तम पद्धतीने करू शकतो. म्हणजेच काय, भक्ती मार्गावर उन्नत होण्यासाठी हे गुण आपल्या अंगी आपण बाळगले पाहिजेत अशा शुद्ध भक्तांचे. आणि त्याद्वारे आपण काय करू, म्हणजे शुद्ध भक्त हे कसे असतात, दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतात, हो की नाही. महात्म्यांचे हे गुण असतात. मग हेच गुण जे आहेत ते कोणामध्ये असतात, ते आपण गुणांनी समान आहोत श्रीकृष्णांनी. जसे जसे आपण शुद्ध होत जातो तसे श्रीकृष्णाची गुणांत समान असल्यामुळं आपल्यामध्ये हे दैवी गुण म्हणजे असे चांगले गुण विकसित होतात, सद्गुण विकसित होतात. मग ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर असे जे गुण आहेत, म्हणजे ज्याला कुणाला आध्यात्मिक स्तरावर उन्नत व्हायचे त्यांनी असे गुण आपल्यामध्ये विकसित करायचा प्रयत्न केला पाहिजे की जे शुद्ध भक्तामध्ये असतात. कारण ते भगवान श्रीकृष्णांशी कसे असतात, गुणांनी एकरूप झालेले असतात आणि ब्रह्मस्तरावर स्थित असतात. आणि असे जे भक्त असतात म्हणजे म्हणजे तर ते भगवान श्रीकृष्णांचाच सतत विचार करत असतात, त्यांच्या सेवेचाच विचार करत असतात. अशा पद्धतीनं ते दिव्य स्तरावर असतात. मग अशा कुंती माता आहेत आणि ते अशा पद्धतीनं वर्णन करतात भगवान श्रीकृष्णांचं. असे शुद्ध भक्त आहेत त्या भगवान श्रीकृष्णांच्या. आणि आपण यातून हा भाग शिकणं आवश्यक आहे की जे भगवान श्रीकृष्णांप्रमाणे गुणांनी समान आहेत, परिमाणाने भिन्न आहेत. मग आपण भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे म्हणजेच काय, हरे कृष्ण महामंत्राचा जप, भगवान श्रीकृष्णांचं उच्चिष्ट ग्रहण करून त्यांच्या अर्चविग्रहांची सेवा, शास्त्रांचं अध्ययन, भक्तांचा संग, या 5 गोष्टी सांगितल्या. द्वारका मथुरेचा निवास अशा पवित्र ठिकाणी. मग हा आपल्याला शक्य नसेल तर आपण जिथे भगवान आहेत तिथेच वृंदावन आहेत हा भाव ठेवून आणि त्याद्वारे आपण भगवान श्रीकृष्णांची जेव्हा म्हणजे सेवा करतो तेव्हा निश्चितच काय होईल, आपण त्यांच्या कृपेस पात्र होऊ. पहा, म्हणजे शुद्ध भक्त जो असतो तर तो काय विचार करतो, तर जिथे भगवान आहेत तिथेच वृंदावन आहेत. पहा, अद्वैताचार्यांना विचारलं होतं चैतन्य महाप्रभूंनी की वृंदावन कुठे आहे, त्यांनी काय सांगितलं, जिथे भगवान आहेत तिथेच वृंदावन आहेत. म्हणजेच काय, तर अशा पद्धतीने जेव्हा आपण भक्तिमय प्रेममय सेवा करतो तर त्यावेळेला आपल्याला म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्याविषयी प्रेम उत्पन्न होतं. आणि त्या म्हणजे जे प्रेम आहे तर त्या प्रेमामध्ये स्थित होणं किंवा मानवी जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, लक्ष काय आहे, तर भगवत प्रेमाची प्राप्ती करणे. आणि त्यासाठी काय असलं पाहिजे, तर हे सद्गुण आपण विकसित केले गेले पाहिजे. जे 26 गुण सांगितलेले आहेत पहा, दैवासुर संपन्न विभाग योगमध्ये 16व्या अध्यायामध्ये. तर हे जेव्हा सद्गुण विकसित होतात आपल्यामध्ये तेव्हा निश्चितच आपली शुद्धी होत राहते. भगवान श्रीकृष्णाचे आपण कृपेस पात्र होतो. मग हे सगळे सद्गुण अशा शुद्ध भक्तांमध्ये पण असतात, कारण ते शुद्ध भक्त असतात, शुद्ध स्तरावर असतात किंवा उन्नत भक्त असतात किंवा आपण ब्रह्म स्तरावर अस्तित्व झालेले असतात, म्हणजे भगवान श्रीकृष्णाची गुणांनी एकरूप झालेले असतात. मग असे जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा निश्चितच कृष्णांच्या कृपेस पात्र होऊ. आजपासून आपण कुंती मातांचा हा भाव किंवा हे गुण आहेत तर ते शिकण्याचा प्रयत्न करूया. कसे हे सद्गुण माझ्यामध्ये कसे उत्पन्न होते. म्हणजे आपण एखाद्या भक्ताचा संग करतो, सहवास करतो, बोलतो, आपल्याला काय होतं, भौतिक आपण 3 गुणांनी बद्ध आहोत. तर बऱ्याचदा काय होतं, त्याच्या अवगुणांकडेच आपलं लक्ष जातं, दुर्गुणांकडेच लक्ष जातं. आपण टीका आणि निंदाच करतो दोषांवर, दोषांकडेच पाहतो. पण खरं तर भगवान काय पाहतात, प्रत्येकातल्या गुणांकडे पाहतात. एक शुद्ध भक्त काय पाहतो, प्रत्येकातल्या गुणांकडे पाहतो. आणि याच्यामध्ये हा गुण इतका चांगला आहे, भगवानाने प्रत्येकाला काहीतरी एक वैशिष्ट्य दिलंय ना, गुणवैशिष्ट्य. मग ह्याच्याकडे हा गुण चांगला आहे, तो मग माझ्यामध्ये मी कसा विकसित करेल, असं आपली दृष्टी असली पाहिजे. मग ही कशी आहे, कृष्ण भावनाभरित दृष्टी आहे. आणि टीका करणं, दोष काढणं, भक्तांचा संग करत असताना, वेगवेगळ्या सेवा करत असताना असे प्रसंग येतात. त्यावेळेला जर अशा आपण कृती केल्या तर ह्या आपल्याला कुठे नेतील, तर आपल्याला भगवत चरणांशी नाही नेतील, भगवंतांपासून दूर नेतील. पण ह्या व्यक्तीच्या अंगी हे गुण आहेत आणि तो गुण मी कसा अंगी बाळगू, म्हणजे गुणांकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करून ते गुण कोणामुळे आहेत? कृष्णांच्या कृपेमुळेच आहे हे त्याला मिळालेलं वरदान. तर तो अंगी माझ्या गुण आहे का, आणि मी तो कसा अंगी बाणवू शकेन, असा जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा कृष्णांच्या आपण अधिक जवळ जाऊ. मग असे सद्गुण विकसित करायचा आपण. प्रत्येक भक्तामध्ये असलेले गुण आहेत ते शिकून घ्यायचा प्रयत्न जेव्हा करतो, कारण त्या भक्तामध्ये ते गुण कोणामुळे असतात, कृष्णामुळे असतात. कृष्णाने प्रदान केलेलं असतं. एखादा उत्तम चित्रकार असतो, एखादा उत्तम भजन म्हणतो, एखादा उत्तम रचना करतो वेगवेगळ्या म्हणजे भजनांच्या किंवा वेगवेगळ्या पद्यांच्या, एखादा उत्तम
चित्र काढत असतो, एखादा उत्तम भगवान श्रीकृष्णांना भोग तयार करत असतो. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सेवांमध्ये प्रत्येक जे असतात, तर ते त्यामध्ये ते गुण जे असतात ते भगवान श्रीकृष्णाने प्रदान केलेले असतात. मग हा भाग जेव्हा आपण समजून घेऊ आणि त्यावेळेला हे जे गुण आहेत तर ते जे आहेत माझ्या अंगी मी कसे वाढवू असा आपण विचार करू. तर त्यावेळेला काय होईल, तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या आपण कृपेस पात्र होऊ, सद्गुण विकसित होतील आणि आपण हळूहळू तमोगुणातून रजोगुणामध्ये, रजोगुणातून आपण सत्वगुणामध्ये येऊ, की जे आपल्याला शुद्ध सत्वगुणाकडे घेऊन जाईल, की जे आपण जे जे कोणी आहोत तर ते कसं असणं आवश्यक आहे, भगवान श्रीकृष्णांसाठी विशुद्ध सत्वगुण नसणं आवश्यक आहे. जेव्हा आपण विशुद्ध सत्व म्हणजे शुद्ध सत्वगुण म्हणजे सत्वगुणाच्या पुढे भगवान कसे आहेत, विशुद्ध सत्व किंवा सत्वगुण असं म्हणजे शुद्ध सत्वगुण म्हणजे काय, की अत्यंत परमपवित्र असं म्हणले भगवान श्रीकृष्णांना. म्हणजे आपण जेव्हा शुद्ध सत्वगुणामध्ये येऊ तेव्हाच आपण पात्र होऊ भगवान श्रीकृष्णांची सेवा करायला. नाही तर आपण सेवा करायची म्हणतो, पण आपली आपली ती पात्रता आहे का नाही. जसं राजाचं स्वीयच आहे, त्याची पात्रता असावी लागते राजाची सेवा करायची. मग तसं जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांप्रमाणे शुद्ध होऊ म्हणजेच काय, 3 गुणांच्या बंधनातून मुक्त होऊ आणि त्यावेळेला काय होऊ, तर आपण श्रीकृष्णांची सेवा करण्यास पात्र होऊ. तर त्यासाठी आपण हे सद्गुण विकसित केले पाहिजे. आणि हे जे सद्गुण आहेत तर हे आपल्या अंगी येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अशा शुद्ध भक्तांच्या ज्या प्रार्थना आहेत तर त्या आपण कशा आचरणात आणू आणि त्यायोगे त्या प्रार्थनाद्वारे आपण त्याच्या पठणाद्वारे, त्याच्या श्रवणाद्वारे आपल्यामध्ये तो भाव कसा विकसित करता येईल हा प्रयास आपण करायचा भाग केला पाहिजे. मग अशा पद्धतीनं कुंती महाराणी जे आहेत तर त्यांचा आपण इथे कृतज्ञता भाव शिकला. आता पुढे जाऊ आपण. हा, विपदा 24वा श्लोक वाटतं, वेगळा 25वा. हरे कृष्ण. हा, हाच हाच. विपदः सन्तु तः शश्व तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यत् स्यात् पुनर्भव दर्शनम. आता इथे आपण समजून घेऊया की हा अत्यंत प्रसिद्ध असा श्लोक आहे, का सगळ्यांनी लक्षात घेऊया की अशी संकट वेळोवेळी आहेत अशी माझी इच्छा आहे असं कुंती महाराणी म्हणतात. माझ्या म्हणजे त्यामुळे काय होईल, मला तुमचं दर्शन पुन्हा पुन्हा होत राहील आणि तुमचं दर्शन होणं म्हणजे आम्हाला जन्म मृत्यूरूप संसाराचं दर्शन होणार नाही. म्हणजे जिथे भगवंतांचं पुन्हा पुन्हा दर्शन होईल तिथे आपण कुठे असू, गोलोक वृंदावनमध्ये, की जिथे आपल्याला पुन्हा पुन्हा भगवान श्रीकृष्णांचं दर्शन होईल. म्हणजेच काय, आपल्याला पुन्हा पुन्हा या जन्म मृत्यूच्या संसारात यावं लागणार नाही. आणि त्यामुळं काय होईल, तर जिथं पुन्हा पुन्हा दर्शन होणारा लोक कुठला आहे, तर भगवान श्रीकृष्णांचं कृष्ण लोक गोलोक वृंदावन, की जिथं पुन्हा पुन्हा भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर ते अवतरित होत राहते, जिथं ते वेगवेगळ्या आध्यात्मिक लीला करत असतात आणि त्याद्वारे ते प्रकट होत असतात. मग असे जे भगवान आहेत तर तिथे त्यांचं दर्शन होत राहील असं म्हणतात त्या. अन्यथा काय, आम्हाला या जन्म मृत्यू रूप संसार आहे तर तिथं तुमचं दर्शन होणार नाही, कारण इथं कसं आहे, आपल्याला 4 समस्या आहेत आणि या समस्यामध्ये आपण म्हणजे जे आहेत तर ते गुंतलेले आहोत, जन्म मृत्यू जरा व्याधी. आणि त्यामुळे आपले जे प्रत्येक कर्म होतं तर त्यानुसार त्याचा फलदायी परिणाम म्हणून पुढचा जन्म मिळतो आणि त्यानुसार आपण जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये पुन्हा पुन्हा येत राहू. म्हणून त्याला काय म्हटलं, जन्म मृत्यू रूपी हा संसार आहे. तर इथं मग आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं आपण बद्ध जीवात्मे आहोत आणि अशा पद्धतीने आपण बद्ध जीवन जगत आहोत की जे भौतिक क्लेशाने युक्त आहे. मग तर जन्म मृत्यू जरामध्ये समस्या आहेत, सगळ्यात दुःख आहे, म्हणजे दुःखालय मग शाश्वतम असं आहे. मग त्यामुळं अशा ठिकाणचं आम्हाला पुन्हा दर्शन होणार नाही. कशामुळे होणार नाही, तर अशी संकट आल्यामुळे आणि ती सारखी माझ्यावर येऊ तशी माझी इच्छा आहे, की त्यामुळे काय होईल, प्रत्येक संकटाच्या वेळेला श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचं दर्शन मला पुन्हा पुन्हा होत राहील असं म्हणते कुंती माता. म्हणजे काय, की आपण पाहिलं की भगवान काय करतात, एखाद्या भक्तावर जेवढी संकट येतात तर त्याच्यावर तितकं अधिक त्याचं संरक्षण करतात. आता किंवा एखाद्याला अत्यंत संकटग्रस्त म्हणजे परिस्थितीत भगवान कधी कधी ठेवतात तर त्याला त्या योगे तो भगवान जे आहेत त्यांच्याकडे वळेल किंवा आकर्षित होईल यासाठी ठेवलेलं असतं. हे आपण सगळं आधीच्या श्लोकामध्ये अभ्यासलं. म्हणून मग आता कुंती माता हे सगळं
सगळं जाणतात आणि त्या योगे ते काय म्हणतात म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्याकडे मला अधिक ओढ कधी निर्माण होईल जेव्हा अधिक अधिक संकट येऊ देत माझ्यावर. त्यामुळे काय होईल भगवान श्रीकृष्णांना आपण आठवू आणि त्याद्वारे आपण काय करू त्यांचं नित्य स्मरण करू म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं मला नित्य स्मरण होईल त्या अधिक अधिक संकटांनी पहा. आणि दर्शन पुन्हा पुन्हा होत राहील म्हणजे स्मरण तर होईलच पण भगवान श्रीकृष्णांचा धावा केला प्रत्यक्ष भगवान तिथं उपस्थित होते त्यावेळेला द्वापार युगामध्ये. आणि धावा केल्यानंतर ते काय व्हायचं त्यांचं दर्शन भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी संकटाच्या वेळी ते आले धावून आणि त्यांनी त्यांना संरक्षण दिलं. मग हे दर्शन मला पुन्हा पुन्हा होत राहील. आणि तुमचं दर्शन म्हणजे काय की या जन्ममृत्यू संसाराचं दर्शन नाही म्हणजे काय या पृथ्वी लोकावर येऊन आपण जी भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध राहून जी काही कर्म करतो तर त्यातून हळूहळू काय होईल मुक्तता मिळेल. म्हणजे काय आता हे समजून घेऊया संकटग्रस्त म्हणजे काय आर्त किंवा अर्थार्थी ज्ञानी जिज्ञासू अशी की ज्यांनी पुण्यकर्म केले तसे सगळे श्रीकृष्णाची उपासना करतात. पण ते नीती सदाचाराचा विचार न करता काय करतात तर पापकर्म आपली म्हणजे कशी आहेत तर म्हणजे तर ते म्हणजे त्याचा देखील तो विचार नसतो. म्हणजे काय की कुठली पापकर्म आपली दृढ झालीत किंवा पुष्ट झालीत हेही त्यांना समजत नाही का तर मायाशक्ती काय करते अशा भक्तांचं दिशाभूल करते त्यामुळे ते भगवान श्रीकृष्णांकडे येतच नाहीत. म्हणजे काय जे सदाचाराचा विचार नाही करतात कुठलंही नैतिक कर्तव्य पार पडत नाहीत आणि जे अत्यंत पापकर्म करतात मग अशा लोकांना मायाशक्ती भ्रमित ठेवते आणि असे जे लोक आहेत त्याची दिशाभूल मायाशक्ती करते त्यामुळे ते भगवान श्रीकृष्णांना कधी जाणतही नाही तर येत नाही. पण असे जे चार आहेत अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू तर हे काय करतात म्हणजे हे भगवान श्रीकृष्ण जे आहे तर त्यांचा म्हणजे संकटात सापडल्यावर म्हणजे असे जे सत्प्रवृत्ती व्यक्ती असतात ते भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेतात पहा म्हणजे त्यांच्या पुढे दुसरा पर्यायच नसतो त्यांच्या चरण कमलांचा आश्रय घेणं. आणि मग भगवान श्रीकृष्णांच्या चरणाचं स्मरण म्हणजे काय असतं जन्ममृत्यूचे फेर जो आहे चक्र आहे त्यातून मुक्त होणं म्हणजे त्या मार्गाला लागणं. म्हणजे तथाकथित संकट जरी आपल्या जीवनात आली तर आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. कारण भगवान श्रीकृष्णांच्या स्मरणाची संधी ते आपल्याला उपलब्ध करून देतात. आपल्याला मुक्त होण्याची संधी आहे कारण तितकं जितकं जास्त स्मरण तितकी आपली जास्त शुद्धी हो की नाही पापकर्मातून आपण शुद्ध होतो. म्हणजे अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांचे चरण कमल जे आहे तर ते कसे आहेत अज्ञान रूपी जो सागर आहे आपला तर त्याला तो पार करून देणारी सुलभ नौका म्हणजे काय आहे तर भगवान श्रीकृष्णांचे चरण कमल. मग त्याचा आपण आश्रय घेतला पाहिजे. आणि असा जेव्हा आपण आश्रय घेऊ तर त्याद्वारे आपण हा भवसागर आहे तर म्हणजेच काय ही भौतिक प्रकृतीला काय म्हणले भवसागर तर ह्याला सहजपणे पार करून जाऊ आणि मुक्त होऊ पहा म्हणजे मोक्षाची प्राप्ती करू म्हणजे भगवत धामी जाऊ. म्हणजे काय की अशा व्यक्ती भगवत धामात निवास करण्यासाठीच आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये संकट येतात पदोपदी संकट असलेल्या जगाशी त्यांना काही कर्तव्य नसतं. म्हणजे ही सुद्धा श्रीकृष्णांची कृपा असते त्याद्वारे काय म्हणतात कुंती माता की मी तुमचं नित्य स्मरण करेन नित्य दर्शन होईल. त्या योगी तुम्ही आमच्या संरक्षणासाठी प्रत्येक वेळी आलेला आहात आम्हाला संरक्षण दिलेलं आहे आणि यासाठी दुःख माझ्या जीवनामध्ये वारंवार येऊत असं कुंती माता म्हणतात पहा. म्हणजे या जगात कसं आहे की ह्याला काय म्हटले दुःखालय शाश्वतम म्हटले. मग हे समजून न घेता अल्पबुद्धीचे लोक काय करतात म्हणजे जे भौतिक प्रकृतीमध्ये मोहग्रस्त होतात 3 गुणांमुळे ते बद्ध राहतात संकटांची तडजोड करण्याच्या योजना आखतात. म्हणजे दुःखाची अशी यत्किंचित ही छटा नसलेलं कसं आहे चिंतामणी धाम म्हटले आनंदमय असं भगवत धाम आहे हे त्यांना माहितीच नाही. बुद्धिमान माणसानं मात्र काय केलं पाहिजे हे जाणलं पाहिजे की ह्या भौतिक संकट जे आहे तर हे सगळं जे आहे तर ह्यामध्ये त्यांना अविचल राहिलं पाहिजे सगळ्या पद्धतीचे म्हणजे अपरिहार्य म्हणजे जे दुःख आहे तर ते सहन करत आपण काय केलं पाहिजे आध्यात्मिक साक्षात्कारासाठी प्रयत्नशील असायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे हे तर येणारच आहे सगळं मानवी जीवनामध्ये कारण आपण दुःखालयम अशाश्वतम जे आहे तिथे आहोत तिथे काही शाश्वत नाहीये. आणि हेच तर मनुष्य देहाचं उद्दिष्ट आहे की दिव्य असा आत्मा जो आहे तर हा सर्व भौतिक विपत्तींच्या पलीकडे आहे म्हणजे कसा आहे तो दिव्य स्तरावर आहे भगवान श्रीकृष्णाचा अंश आहे. मग अशा तथाकथित संकटांना आपण म्हणजे काय म्हणजे अशा पद्धतीने त्यांना क्षुल्लक लेखलं पाहिजे म्हणजे मिथ्या लेखलं म्हटलंय महाकुंती म्हणजे काय की अशी जी संकट आहेत तर ती क्षुल्लक आपण समजली पाहिजे. म्हणजे वाघ आपल्याला खाऊन टाकेल म्हणून एखाद्याला स्वप्न पडलं तर संकटात सुद्धा तो ओरडेल भीतीने. पण वाघ आणि प्राण संकट ही नाही हे केवळ स्वप्न आहे. तसं आपल्या जीवनामध्ये दुःख जी आहे ती स्वप्न आहेत म्हणजे असं असं आपण म्हटलं. आणि जर कुणी प्रेममय भक्तीद्वारे भगवान श्रीकृष्णांशी
संपर्क केला. म्हणजेच काय, भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजेच ती भक्ती होते. म्हणजे ती समर्पित सेवा जेव्हा होते भक्तिमय प्रेममय अशी, त्याला काय म्हणायचं, भक्ती. मग तोच खरा व्यक्ती भाग्यवान आणि त्यानंच काही सगळं मिळवलं, हो की नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जी काही दुःख येतात ती स्वप्नावत आपण ठरवली पाहिजेत, अन्यथा वागासारखं होईल. म्हणजे स्वप्नात जरी पाहिलं तरी आपण घाबरू, पण आपल्याला हे प्राणसंकटही नाही आणि ते केवळ स्वप्न आहे हे जसं कळतं स्वप्नात वाघ आल्यावर, तसं आपल्या जीवनामध्ये जी दुःख आहेत ती स्वप्नावत जर आपण ठरवली, तर एखादा व्यक्ती काय झालं, म्हणजे ही भौतिक प्रकृतीमध्ये आहे आणि आपल्याला मिथ्या अहंकाराद्वारे आपल्याला ही संकटे वाटतात आणि आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय ह्या आपत्ती समजून. पण खऱ्या समस्या काय आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी, ह्या आपण बुद्धिमान माणसांना आपल्यासारखे समजल्या पाहिजेत. आणि जेव्हा हे समजून घेऊन आपण प्रेममय भक्तिमय सेवेद्वारे आपण भगवान श्रीकृष्णाची सेवा करू, म्हणजेच काय, ती प्रेममय भक्ती सेवा होईल, म्हणजे समर्पित सेवा म्हणजे जी होईल, तर त्याद्वारे तो काय करेल, भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करेल. मग यासाठी विधी कुठला आहे, नवविध भक्ती. म्हणजे यातल्या कुठल्याही एका अंगाने, म्हणजे 9च्या 9 अंग सुद्धा नाहीत सांगितलेली भगवान श्रीकृष्णाने, यातल्या कुठल्याही अंगाने एक अंग, म्हणजे प्रत्येक भक्तीचं महत्व प्रत्येक अध्यायामध्ये विशद केले भगवान श्रीकृष्णांच्या विविध श्लोक आहेत जे अध्यायामधले भगवद्गीतेच्या, तर तिथे हे महत्व आहे. 7व्या अध्यायामध्ये पण आहे, 9व्या अध्यायामध्ये श्रवण भक्ती आहे, स्मरण भक्तीचं महत्व 10व्या अध्यायामध्ये आहे. मग अशा पद्धतीनं म्हणजे यातलं एक जरी अंगाने आपण भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करू शकतो. सगळी नाही, एक सांगितले भगवान श्रीकृष्णाने अंग पहा, म्हणजे किती सोपं आणि सुलभ आहे पहा. तर आपण भगवान श्रीकृष्णाकडे टाकलेलं ते पाऊल असेल आणि त्याद्वारे आपण काय करू, भगवान श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र होऊ. मग जर आपण नवविधा भक्तीद्वारे भगवान श्रीकृष्णांशी संपर्क साधला, तर भगवान श्रीकृष्णांच्यासाठी म्हणजे आपण जी सेवा करत असो, तर ती काय होईल, शीघ्र आध्यात्मिक म्हणजे आपली उन्नती करण्यास काय ठरेल, कारण ठरेल. म्हणजे एक अंग सांगितलंय, मग हे आपलं पहिलं पाऊल असेल की जे आपल्याला भगवान श्रीकृष्णांकडे नेणारं असेल. श्रवण भक्ती, स्मरण भक्ती, या अशा ज्या नवविधा भक्ती आहेत. त्यानंतर कीर्तन भक्ती, पादसेवनम, त्यानंतर अर्चन भक्ती, त्यानंतर वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती, आत्मनिवेदन भक्ती. मग ह्यापैकी एक जरी भक्ती म्हणजे श्रवण आपण केलं, जे उच्च कोटीचे वैष्णव आहेत किंवा असे जे प्रगत वैष्णव आहेत त्यांच्याकडून, किंवा भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचं स्मरण केलं, नित्य स्मरण, त्यांचं श्याम सुंदर रूपाचं स्मरण केलं नित्य. त्यानंतर संकीर्तन किंवा कीर्तन किंवा नामजप भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा केला, तरी म्हणजे असं विविध हे जे भक्ती सेवेचे प्रयत्न आहेत, नवविधा भक्ती आहेत, त्यापैकी एका अंगाने जरी केली आपण भक्ती, तरी जर भगवान श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र होऊ. तर 9 अंगाने आपण करायला जेव्हा प्रयत्न करू, तेव्हा का नाही आपली आध्यात्मिक उन्नती शीघ्र पद्धतीने होणार. आणि हेच खरं रहस्य आहे आध्यात्मिक उन्नतीचं. आणि हे आपण कुंतीमातांच्या या श्लोकातून शिकतो आहोत पहा. अजून एक रहस्य आपल्याला उलगडलं पहा. अशा पद्धतीने आपण नवविधा भक्तीने भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन आपण भक्ती सेवेचे प्रयत्न करायचा, म्हणजे आपण त्याद्वारे भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करायचा प्रयत्न करू शकतो पहा. मग इथपर्यंत आपण आज पूर्ण केले श्लोक. आता आजचा अभ्यास आपण इथे थांबूया. आता पुढच्या शनिवारी आपण उर्वरित स्तुतीचा भाग अभ्यासूया. आता कोणाला काही शंका असतील तर विचारूया, मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केली तरी चालेल. हरे कृष्ण.